This सरांनी conference will now be recorded. सरांनी फारच म्हणजे अ, जे काही कौतुक केलेलं आहे त्याकरता खरंच आपण पात्र आहोत का अशी म्हणण्याची वेळ येते बऱ्याचदा अभ्यास करत असताना. आणि पण प्रयत्न करत राहणं हे एवढं आपल्या परमेश्वराने आपल्या हातात दिलेलं आहे आणि ते आपण सतत करत राहावे. एवढीच फक्त एक काय जर कळालेली असेल थोडीफार गोष्ट तर ती आहे की सतत प्रयत्न करत राहणे. या प्रयत्न करत राहण्यामध्ये अ, आपण प्रयत्न मात्र खूप करतो, पण आपल्या हातात अ, बऱ्याच गोष्टी गाळून शेवटी येतात आणि मग त्याचं प्रमाण खूप अल्प असतं. ह्या हे असं होण्याच्या अनेक कारणांपैकी आयुर्वेदाचं शिक्षण घेत असताना अनेक कारणांपैकी एक महत्वाचं एक कारण असं मला वाटतं, की ज्या भाषेमध्ये आयुर्वेद ग्रंथ हे लिहिलेले आहेत, ती भाषा आपल्याला किती अवगत आहे? हा जर मूळ प्रश्न जर असेल, तर ही अवस्था त्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत होईल, की जी तुम्ही अगदी बालपणापासून, लहानपणापासून ज्या भाषेत गोष्ट शिकताय, ती भाषा जर तुम्हाला येत नसेल, तर ती तुम्ही शिकत असलेली कुठलाही विषय असेल, कुठलीही गोष्ट असेल, ती कितपत शिकू शकाल? हा जसा प्रश्न असतो. फक्त होतं असं, की आपले आई-वडील किंवा आपल्या आजूबाजूची मंडळी आपसूक एका विशिष्ट भाषेत बोलायला सुरुवात करतात. आपल्याशी संभाषण करतात. पहिल्यांदा आपण एक बालक म्हणून ते शब्द ऐकून घेत असतो. आपल्या मनावर, बुद्धीवर त्या शब्दांचे संस्कार होत असतात. आणि ती जी काही भाषा असेल, त्याचं व्याकरण, त्याच्यातील शब्द आणि शब्दातून जाणून घेण्याचा अर्थ, हे आपल्याला सहज अवगत होत जातं. म्हणजे आपण ही जी भाषा जी आहे, त्याचं व्याकरण कधी आधी शिकत नाही. आपण ते ऐकायला शिकतो. मात्र तेवढ्यावर काम थांबतं का? तर तेवढ्यावरच आपण भाषेचं ज्ञान अवगत जर केलं, तर केवळ व्यवहार हा साध्य होऊ शकतो. पण त्याच्या पुढे जर आपल्याला त्या भाषेतलं एखादं शास्त्र जर शिकायचं असेल, एखादं वाङ्मय शिकायचं असेल, कविता शिकायच्या असतील, निबंध वाचायचे कसे हे शिकायचे असतील, वेगवेगळ्या कादंबऱ्या आणि त्यातून निघणारे अर्थ कसे जाणून घ्यायचे हे जर शिकायचं असेल, तर तुम्हाला त्या भाषेचं सखोल ज्ञान त्याच्यानंतर आवश्यक असतं. आपण आयुर्वेदालाच मुळात फार धक्के खात-खात आलेलो असतो. आणि मग त्या शास्त्र जाणून घेण्यामध्ये त्यामुळे जे धक्के बसत असतात. मग त्याच्याबरोबर ते शास्त्र ज्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, ती भाषा जाणून न घेता आपण ते शास्त्र शिकण्याचा शेवटी प्रयत्न करतो. कारण इलाज नसतो. आपल्याला पुढे जाण्याशिवाय इलाज नसतो. मग आपण काय करतो? तर त्या भाषेला तूर्तास बाजूला ठेवतो आणि वेगवेगळे पर्यायी मार्ग काढतो. ते पर्यायी मार्ग काढत असताना आपण बऱ्याचदा त्या शास्त्रामधल्या वाक्यांचा, त्या शास्त्रामधल्या शब्दांचा आणि त्या शास्त्रामधल्या त्या शब्द आणि वाक्यातून निघणाऱ्या अर्थांची फार मोठ्या प्रमाणावर तोडमोड करत असतो. आणि मग त्यातून गाळून जे काही आपल्या आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार जे काही शेवटी आपल्या पदरात पडेल, तो अर्थ घेऊन आपण पुढे जात असतो. आता लक्षात घ्या, तुम्ही ज्या शास्त्राच्या ज्ञानाच्या आधारे, ज्या शास्त्राच्या शिकवणीच्या आधारे तुम्ही पुढे जाऊन त्याचं अनुष्ठान करणार असाल, पुढे ते रुग्णांवर त्या ज्ञानाच्या आधारे निदान करून चिकित्सा करणार असाल, ते जर कमी दर्जाचं, या सगळ्या कारणांमुळे कमी दर्जाचं, गुणहीन किंवा मिथ्या गुणांनी युक्त जर असेल, तर त्याचं त्याचे नंतर होणारे परिणाम रुग्णांवर आणि आणि तुमच्या चिकित्सेने होणारे परिणाम यांवर काही प्रमाणामध्ये तरी नक्कीच फरक पडतो. आपण 2 दिवसांपूर्वीच माननीय वैद्य गुरुवर्य श्री म्हेत्रे सरांचं लेक्चर ऐकलं. तंत्रयुक्ती. काल पण त्यांचं झालं लेक्चर ह्या विषयावर. परवाच्या लेक्चरला मी स्वतः अटेंड केलं ते लेक्चर. तेव्हा सरांनी जाता-जाताना एक मौलिक विचार सांगून घेतला, की तंत्रयुक्ती शिकत असताना सुद्धा आपल्याला त्याबरोबर संस्कृत भाषेमधील कमीत कमी संधी, समास, नंतर विभक्ती
ह्यांचं एक जुजबी का होईना पण ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते जर नसेल तर आपल्याला मग पुढची गणितच सोडवता येत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत समजावून घ्यायचा आहे, पण तुम्हाला जॉमेट्री मधले साधे नियम सुद्धा माहित नाहीत, तर तुम्ही अवघड गोष्ट कशी समजून घेणार? आपल्याला कधी आपण एखादं नवीन यंत्र विकत घेतो बाजारामधनं, तेव्हा आपल्याला फक्त एखादं यंत्र मिळतं का? तर नाही. ते यंत्र वापरायचं कसं? याच्याबरोबर एक लिफलेट किंवा एक पुस्तिका त्याच्याबरोबर एक असते. ब्राउचर एक त्याच्याबरोबर एक असतं. त्यामध्ये ते यंत्र योग्य पद्धतीनं कसं वापरावं आणि आपल्याला अपेक्षित आउटपुट कसा मिळावा, याची सर्व माहिती त्या पुस्तिकेमध्ये दिलेली असते. भाषा ही शास्त्राकरता ही कायम तशी असते. भाषेचं सम्यक ज्ञान जर अवगत नसेल, तर तुम्हाला शास्त्रामध्ये लिखित असलेले वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळे वेगवेगळी सूत्र, त्या सूत्रांमधले बिटवीन द लाईन्स अशा पद्धतीनं आपण समजून घेण्याचे अर्थ, ही सर्वच गोष्ट म्हणजे आपल्या बुद्धीच्या पडद्याच्या पलीकडे व्हायला लागते आणि हळू-हळू आपण शेवटी आपण जसं की मला जर सरळ रस्त्याने जाता येत नसेल, तर मी उड्या-उड्या मारत-मारत जातो, पण कसं तरी धडपडत पोहोचतो. तशा पद्धतीनं आपण भाषांतरांवर असलेल्या पुस्तकांचा आधार घेऊन राहतो शेवटी आणि मग त्यातून जो काही अर्थ कळायचा असेल, तो आपल्याला अर्थ कळतो. लहानपणी तुम्ही मला नक्की माहिती आहे, की तुम्ही सगळे खेळ खेळलेला असाल. त्या खेळाचं नाव आहे कानगोष्टी. खेळलात की नाही हा खेळ? त्याच्यामध्ये काय असतं, की एका रिंगणामध्ये सगळे खेळाडू बसलेले असतात आणि एका पॉइंटला एका मुलापासून किंवा त्या खेळाडूपासून काहीतरी तो कानात वाक्य सांगायला सुरुवात करतो आणि पोहचत दुसऱ्या एंडला त्या वाक्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर अपभ्रंश झालेला असतो, की त्यातनं हास्य निर्माण होतं आणि हा त्या खेळाचा मूळ गाभा आहे. पण हा जो खेळ आहे, तो आपण शास्त्र शिकत असताना दुर्दैवानं खेळत असतो. जर आपल्याला भाषेचं सम्यक ज्ञान जर नसेल तर. जसं की तंत्रयुक्तीनं आपल्याला तंत्र म्हणजे शास्त्र त्याचं युक्तिपूर्वक ज्ञान करून घेणं हे जसं महत्वाचं टूल आहे, तसं ह्याला सर्वांना सामावून घेणारी ती त्या शास्त्राची भाषा असते. भाषा म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या, की एखाद्या तंत्राची जी मूळ भाषा जी असते, त्याच भाषेतून ते तंत्र, ते शास्त्र आपल्याला सहज कळतं. आपल्याला जर भाषा येत नसेल, तर अन्य भाषांचा आधार घेण्यापेक्षा पहिल्यांदा तो ही भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा. मी नक्की हे तुम्हाला सांगू शकतो, की तुमचे एफर्ट्स कितीतरी पट कमी होतात समजून घेण्यामध्ये. अदरवाईज आपण काय करतो, आपण भाषाच बदलतो आणि दुसऱ्या भाषेतून तेच शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि असं करत असताना ॲक्चुअली आपण आपले कष्ट उगाचच वाढवत असतो. उद्या तुम्ही ग्रेज एनाटॉमी हे शास्त्र किंवा ग्रेज एनाटॉमी हे बुक जर तुम्हाला मराठी किंवा संस्कृतमधनं शिकण्याची वेळ आली, तर तुमची काय अवस्था होईल? हे तुम्ही सहज समजू शकता. जर हे तत्व जर ग्रेज एनाटॉमी या पुस्तकाला लागू असेल, तर तेच तत्व चरकादी आपल्या सर्व आर्षग्रंथांना लागू आहे. आणि म्हणून आपल्याला भाषा बदलण्याच्या ऐवजी ती भाषा जर आपण आत्मसात करून घेतली, तर तुम्हाला चरकादी सर्वच आर्षग्रंथ हे अगदी जवळचे मित्र म्हणून वाटायला लागतील. इतकं भाषा आणि शास्त्र यांचं जवळचं नातं असतं. तुम्ही भाषेचे मित्र व्हा, शास्त्र तुमचा मित्र आपोआप बनायला लागेल. ठीक आहे? त्यामुळं माझा उद्देश असा आहे, हा विषय निवडण्याचा उद्देश आता मी सांगितला तुम्हाला. निर्देश याच्यानंतर करील म्हणजे त्याची पूर्णपणे विस्तृत चर्चा. पण हा विषय घेण्याचा उद्देश असा होता, की जेव्हा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच काय, तर सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर इव्हन टू सर्टन एक्सटेंट एम-डी इंटर्न्स विद्यार्थ्यांना बरोबर जेव्हा ह्या विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा कुठलंही सूत्र, कुठलाही अध्याय, संहिता वाचण्याची वेळ येते आणि सगळे एकत्र मिळून वाचत असतो, तेव्हा सुरुवातच
उच्चारांमधली अडचण इथपासून सुरुवात झालेली असते. मग अशा प्रसंगी त्याचे व्याकरणाचे नियम, मग संधी कसा सोडवायचा, समास सोडवून त्यातनं अर्थ कसा जाणून घ्यायचा, हे तर फार पुढची गोष्ट झाली. आपल्याला सुदैवानं तुम्ही जर मराठी भाषा शिकलेली असाल किंवा कुठलीही देवनागरी भारतीय भाषा शिकलेली असाल तर संस्कृत भाषा शिकायला काहीही अडचण नाही, अजिबात अडचण नाही. संस्कृत भाषा शिकण्याकरता बेसिक 2 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. एक तर देवनागरी भाषेची शब्दमाला, अक्षरमाला, जी तुम्ही हिंदी शिकलेली असाल, मराठी शिकलेली असाल किंवा अन्य कुठली भारतीय भाषा शिकलेली असाल, ती अक्षरमाला समान आहे. आणि दुसरी गोष्ट जर काय असेल तर गणित आणि देवनागरी ह्या 2 प्री कंडिशन आहेत संस्कृत भाषेकडे तुमची दिशा, तुम्ही संस्कृत भाषेकडे ओढा तुमचा व्हायचा जर असेल तर. गणित ह्या शब्दात गणित हा विषय आहे. तर तुम्ही असं म्हणाल याचा भाषेशी काय संबंध? तर संस्कृत इतकी सुंदर भाषा आहे, की तरी सुद्धा ती गणिताच्या जणू काही ती गणिताच्या नियमांनी बांधलेली आहे. इतकी शास्त्रीय भाषा सुद्धा आहे. म्हणजे इतकी सुंदर वाङ्मयीन भाषा, पण तेवढीच शास्त्रीय भाषा. असं उत्तम सुवर्णयोग संस्कृत भाषेमध्ये साध्य केला गेलेला आहे. आणि म्हणून संस्कृत भाषेमध्ये जितकं सुंदर वाङ्मय लिहिता येतं, त्याच संस्कृत भाषेमध्ये सुंदर शास्त्रीय विवेचन पण करता येतं. आयुर्वेदाचे ग्रंथ हेच त्याचं एक मोठं उदाहरण आहे. हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतर जे काही अनुभव लक्षात आले विद्यार्थ्यांकडनं, जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर कडून असं नको म्हणायला, बरोबर जेव्हा संहिता वाचनाचे काही अनुभव आले, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की निव्वळ अडचणीच खूप आहेत आणि म्हणून शेवटी भाषांतर वाचा. मराठी, हिंदी जी काय उपलब्ध भाषांतर आहेत त्यातल्या त्यात ती जरा जवळ जाणारी आहे, पण इंग्लिश भाषांतर हा म्हणजे महत् प्रयास आहे. पण एवढं सगळं करून ते पालथ्या गडावरचं पाणी आहे असं जाणवायला लागतं. अजून एक सांगायची गोष्ट अशी की भाषा ही केवळ शब्दांचा समूह नसतो. भाषा ही त्या शब्दांच्या अर्थासकट येते. उदाहरणार्थ टेबल असा जो इंग्लिश शब्द आहे तो त्या संस्कृतीमधनं आलेला आहे. कुठल्या? पाश्चात्य संस्कृतीमधनं, टू बी प्रिसाइज ब्रिटिश संस्कृतीमधनं आलेला आहे. त्याचं कितीही भाषांतर करायचं म्हटलं तरी तुम्हाला मराठी किंवा कुठल्याही भारतीय भाषांमध्ये त्याचं मराठी तितकंसं चांगलं जमत नाही, किंवा केलं तरी तो अर्थ लगेच कळत नाही. मेज असा एक त्याचा शब्द आहे, पण मेज हा शब्द तुम्ही किती वापरता आणि टेबल हा शब्द किती वापरता हे तुम्हाला माहिती आहे की दिवसभरामध्ये या 2 शब्दांपैकी काही जणांना तर मेज हा शब्द आहे हे पण माहित नसतं. तसंच आयुर्वेदाकडे जर वळालात तर अग्नी, दोष, धातू, मल हे जे काही शब्द जे आहेत, शास्त्रीय शब्द जे आहेत, त्याचं कितीही म्हटलं तरी इंग्लिश भाषेमध्ये कितीही ट्रान्सलेशन केलं तरी सुद्धा त्या शब्दाचा लगेच जो अर्थ जो जोडून येतो तो कधीच अन्य भाषेमध्ये त्या शब्दासह येत नाही, कितीही प्रयत्न करा. म्हणजे अग्नी असा शब्द म्हटल्यानंतर, तेज असा शब्द म्हटल्यानंतर जे तुम्हाला लगेच कळतं ते कधीही त्याला फायर म्हटलं तर कळणार नाही. फायर म्हटल्यानंतर एक वेगळं काहीतरी आपल्याला ध्यानात येतं. हा केवळ शब्दशः ट्रान्सलेशन करण्याचा एक इनहरंट प्रॉब्लेम आहे. ट्रान्सलेशन करणारी जी मंडळी असतात ती ही गोष्ट मान्य करतात की रोहित रमेश शिंगळे ट्रान्सलेशन करणारी मंडळी हे मान्य करतात आणि म्हणून त्यांचं काम हे खूप कठीण असतं. ऍक्च्युअली ट्रान्सलेशन हे अत्यंत कठीण काम आहे, कारण 2 भाषांचा अतिशय सम्यक योग साध्य करणं हे फारच महान बुद्धीचं काम असलं पाहिजे. आणि म्हणून उठसूट ट्रान्सलेशन करता पण येत नाही किंवा ती करणारी मंडळी फार ही विशिष्ट मंडळी असतात. असो, तर आपण हे साधारण लक्षात घेतल्यानंतर आता कमीत कमी मला असं जाणवत आहे की सर्वांना असं जाणवेल की आयुर्वेद शिकायचं असेल तर त्याचं ट्रान्सलेशन वापरण्यापेक्षा, ग्रंथांचं ट्रान्सलेशन असणारी बुक्स वापरण्यापेक्षा
ती मूळ ग्रंथ मूळ भाषेमध्येच शिकणं किती सोयीस्कर आणि लगेच तत्काळ अर्थ प्राप्त करून देणारी गोष्ट आहे आणि तुमचे कष्ट प्रचंड प्रमाणात कमी करणारी गोष्ट आहे. जर त्या त्या जे शास्त्र ज्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे ती भाषा जर तुम्ही शिकले. ठीक आहे. त्यामुळं चरक जर इंग्लिशमध्ये शिकलात तर त्याची तीच गोष्ट होईल जी ग्रेज एनाटॉमी तुम्ही जर मराठीत शिकलात तर. ठीक आहे. त्यामुळं शास्त्र हे भाषेसकट येतं. ही एक बॉटम लाईन कायम लक्षात ठेवावी. मग ही जर बॉटम लाईन असेल तर आपल्याला चरक किंवा आपले आयुर्वेदाचे ग्रंथ मूळ संस्कृत भाषेमध्ये शिकले असतील तर आपल्याला संस्कृत भाषा येणं हे क्रमप्राप्त आहे. दुर्दैवानं आपल्या इथली रचना अशी आहे की आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या मंडळींना संस्कृत भाषा ही कंपल्सरी नाहीये. त्यांना एक 50 मार्क का 100 मार्क, आता तर मला तेही माहित नाही की त्याची परीक्षा पण घेतात की नाही. पण एवढ्या त्रोटक काहीतरी गोष्टींवर बोळवण करून पुढे जातो. पण असं तत्कालीन काहीतरी थोडी भाषा शिकणं अशी ही संस्कृत भाषा नाहीये. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की जर तुम्हाला गणिताचं अंग जर चांगलं असेल तर संस्कृत भाषा ही फार सोपी भाषा आहे समजून घेण्याकरता. म्हणजे टॅब्युलर पद्धतीमध्ये जर कुठली भाषा शिकता येत असेल तर ती संस्कृत भाषा आहे. इतकं त्याचा गणिताशी जवळचा संबंध आहे. ठीक आहे. त्यामुळं संस्कृत व्याकरण आणि संहितेतील सूत्र किंवा संहिता वाचनाकरता संस्कृत व्याकरण असा जो प्रथम वर्ष कार्यशाळेकरता मी हे लेक्चर घेतलं होतं. कोल्हटकर प्रतिष्ठानतर्फे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरता लेक्चर सिरीज दरवर्षी आयोजित केली जाते. तेव्हा मी हे प्रेझेंटेशन केलं होतं. तेव्हा मिळालेला फीडबॅक असा लक्षात आला की ही गोष्ट केवळ प्रथम वर्षाला लागू नसून सगळ्याच वर्षांमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ही लागू आहे. म्हणून इथं सुद्धा मी हा विषय मुद्दामून तोच विषय इथं कंटिन्यू करतो. तर आपण पुढे जाऊया. याकरता जर संदर्भ ग्रंथ जर कुठले असतील तर संस्कृत धातू शब्द धातू रूपावली हे नवनीत प्रकाशनचं पुस्तक खूप वापरलं जातं. आपल्या शालेय शिक्षणामध्ये साधारणतः 8वी पासून संस्कृत हा विषय येतो. सुदैवानं तुमच्यापैकी ज्यांचा संस्कृत विषय असेल त्यांना हे जरा प्रकरण सोपं जातं. पण मला तरी सुद्धा असे काही विद्यार्थी माहिती आहेत की 8वी पासून संस्कृत असून सुद्धा त्यांची गती त्या विषयामध्ये दुर्दैवानं निर्माण होऊ शकली नाही. तर एक साधारण एक रूपरेषा लक्षात येण्याकरता संस्कृत शब्द धातू रूपावली नवनीत प्रकाशनचं पुस्तक हे त्या दृष्टीने चांगलं आहे. मोनियर विल्यम्स संस्कृत इंग्लिश डिक्शनरी ही इंग्लिश आणि संस्कृत ह्या दोन भाषांमध्ये तुम्हाला त्या मानानं बऱ्याच सम्यक अर्थानं अर्थ देणारी ही डिक्शनरी फार चांगल्या पद्धतीनं जिथं विस्तृत वर्णन केलंय अशी एक डिक्शनरी उपलब्ध आहे. आणि सध्या आपण माहिती आपल्या सॉफ्टवेअर आणि ऍपचा जमाना आहे. त्यामुळे अँड्रॉइड ऍपमध्ये शब्दकल्पद्रुम नावाचं एक ऍप आहे की जे पूर्णपणे संस्कृत भाषेमध्येच आधारलेलं आहे आणि ज्याच्यात जे संस्कृत भाषेतील शब्द आणि त्याचा अर्थ संस्कृत भाषेमध्येच दिलेला आहे. म्हणजे डिक्शनरी त्याचा अर्थ संस्कृतमध्येच दिलेला आहे आणि केवळ तेवढंच नाही तर तो अर्थ वेगवेगळ्या संदर्भातून वेगवेगळ्या ग्रंथांमधनं कसा आलेला आहे याचे रेफरन्सेस सुद्धा त्या शब्दाकरता दिलेले आहे. त्यामुळे हे ऍप तुम्ही जरूर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं. त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होऊ शकतो. म्हणजे ग्रंथ वाचत असताना तुम्ही एखाद्या शब्दापाशी अडलात तर त्या मूळ शब्दाचा अर्थ काय हे लगेच तुम्हाला त्या ऍप मधनं जाणून घेता येऊ शकतं. आता आपण ऍक्च्युअल विषय प्रवेश करणार आहोत. इथपर्यंत झाला उद्देश. आता निर्देश जो संस्कृत भाषा आणि संहितेतील अध्ययन याकरता संस्कृत भाषा कशी काम करते या संदर्भातला आपण विषय प्रवेश करणार आहोत. विषय प्रवेश करण्याच्या आधी साधारण हे प्रेझेंटेशन काय स्वरूपाचं आहे याचा तुम्हाला मी अंदाज देतो. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात असं आलं की एखादं सूत्र घेतल्यानंतर त्याचा अर्थ कसा लावावा ही आपली माफक अपेक्षा आहे. आपल्याला संस्कृत भाषेमध्ये खूप पंडित किंवा विद्वान होण्याची आत्ता
गरजही नाहीये, आणि जर ते व्हायचं असेल तर आपली दिशा थोडीशी आयुर्वेदापासून भिन्न होऊ शकते. 2 शास्त्रामध्ये प्रवीण जर झालात तर त्याच्यासारखी उत्तम गोष्ट नाही. पण आत्ता आपली प्रायोरिटी अशी असली पाहिजे, की आयुर्वेदातल्या ग्रंथातील सूत्र, सूत्र म्हणून जे काही अर्थ सांगतायत, तो थेट अर्थ तुमच्या बुद्धीमध्ये पोहोचला पाहिजे. आणि ह्याकरता भाषेचा जो ब्रिज आहे, मधला पूल आहे, तो एकदम बळकट असणं गरजेचं आहे. हे बळकटीकरण म्हणजे आजचं प्रेझेंटेशनचं स्वरूप आहे. ते कसं असणार आहे? तर मी साक्षात काही सूत्र ग्रंथांमधनं निवडलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला हाच विषय सांगत असताना संस्कृत व्याकरणाच्या बाजूनं शिकवणं असं करणार नाहीये. त्याच्याकरता मी तुम्हाला कुठले ग्रंथ वापरायचे, शब्द धातू रूपावली वापरायची याचे रेफरन्सेस दिलेले आहेत. मी तुम्हाला आज डायरेक्ट ग्रंथातली सूत्र उचलून ती संस्कृत व्याकरणाचा वापर करून अशा 2 गोष्टी एकत्र आणलेल्या आहेत आणि त्यातनं तिसरी गोष्ट निर्माण काय होणार आहे? तर ह्या 2 गोष्टींचा वापर करून थेट व्याकरणाचा वापर करून जो अर्थ कळायला पाहिजे, तो अर्थ आपल्याला कळतोय की नाही किंवा त्या अर्थापर्यंत कसं पोहोचायचं याचा मार्ग दाखवण्याचा इथं छोटासा प्रयत्न आहे. ही एकदा सवय लागली तुम्हाला, की ही वारंवार करण्याची गोष्ट आहे आणि मग तुमच्या असं लक्षात येईल, इव्हेंच्युअली तुम्हाला भाषांतर ह्या पुस्तकाची पूर्णपणे गरज संपून जाते. नुसतंच एवढं नाही, तर भाषांतरामध्ये काही वेळा ज्या चुका झालेल्या असतात, त्या चुकाही तुमच्या लक्षात येतात. एवढंच नाही, तर केवळ तुम्ही ग्रंथ सहज वाचतच पुढे जाता. तुम्हाला कुठेही थांबण्याची पण गरज राहत नाही. इतका सहज जसं काही तुम्ही मराठी भाषा तुम्हाला येते आणि एखादी कादंबरी वाचताय आणि वाचताय आणि संपली. ती कादंबरी वाचून संपली, की जसं तुम्हाला आनंदाने कळलेलं असतं, तसंच आयुर्वेदाचा ग्रंथ, संस्कृत भाषेमधला आयुर्वेदाचा ग्रंथ वाचतच कळला पाहिजे. वेगळे एफर्ट्स घ्यावेच लागतात कामा नयेत. इथपर्यंत आपली मजल गेली पाहिजे. हे सगळं मला माहितीये, की एका लेक्चरमध्ये, एका दिवसामध्ये, एका मासामध्ये, एका वर्षामध्ये होईलच असंही नाही. पण एक आपल्याला जर दिशा मिळाली, मी जे आज सांगतोय तीच एकमेव दिशा आहे असंही नाही. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्टुडंट आपल्या योग्यतेनुसार, आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये नक्की बदल करू शकतो. पण आपलं ध्येय काय आहे? तर संस्कृत भाषेमधील आयुर्वेदाची सूत्र आम्हाला जशाच्या तशाच फॉर्ममध्ये त्याचे अर्थ कळाले पाहिजेत. अर्थ कळत असताना तुम्ही ते मराठीमध्ये समजून घ्या. कारण मूळची भाषा, मातृभाषा तुमची मराठी आहे. आपण बोलत कुठल्याही भाषेमध्ये जरी असलो, तरी आपण विचार करणं आणि त्याच्या आधी समजून घेणं हे त्या भाषेमध्येच करत असतो. कारण ती मूळची तुमची मातृभाषा मराठी आहे. एखादा इंग्लिश मनुष्य विचार समजून घेणं हे इंग्लिशमध्येच करणार. कधीच तो अन्य भाषेत करू शकणार नाही. पण तिथपर्यंत पोहोचण्याकरता सुद्धा तुम्हाला मूळ जे त्या शास्त्राची जी भाषा जी आहे ती समजून घ्यायला पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटो. पुढे जाऊया. सूत्र क्रमांक 1. आता हा सगळा व्यापार कसा आहे, तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला मूळ सूत्र सांगितलं जाईल. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय गरजेचं आहे, तर मेत्रे सरांनी पण त्याचा उल्लेख केला, की संधी विग्रह जमले पाहिजे. म्हणजे एखाद्या सूत्रामध्ये संधी ही गोष्ट, संधी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये संधी आपण कुठल्या अर्थाने घेतो. तशा 2 गोष्टी एकत्र आणणं हा म्हणजे झाला संधी. भाषेतला संधी आपल्याला माहिती आहे. मग 2 गोष्टी एकत्र आणल्यानंतर एक सूत्र बनतं. सूत्रामध्ये संधी असतात. मग अर्थ समजून घेण्यामध्ये आपण तो संधी विग्रह करतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, की सूत्र हे कोड स्वरूपात असतं. CODE कोड. आणि आपण अर्थ समजून घेतो म्हणजे काय करतो, तर डिकोडिंग करतो. मग एखादा अर्थ कोड ह्या स्वरूपामध्ये जर लपलेला असेल, तर डिकोड करण्याच्या किल्ल्या त्याच सूत्रामध्ये असतात. आणि इथं तुम्हाला भाषा मदत करते. मग सूत्र हे संधींसकट जर राहत असेल, तर अर्थ समजून घेताना मला संधी विग्रह केला पाहिजे. सूत्रामध्ये जर समास जर असतील,
तर अर्थ समजून घेताना मला समास विग्रह करता आला पाहिजे. सूत्रामध्ये जर विभक्ती प्रत्यय हे अप्लाय करूनच मूळ शब्दावर विभक्ती प्रत्यय अप्लाय करून जर सूत्रामध्ये दिसत असतील तर अर्थ समजून घेताना मला विभक्ती प्रत्ययांच्या द्वारे डिकोडिंग करायला तर मी अर्थापर्यंत पोहोचतो. म्हणजे दुसरं तिसरं काही नसून थोडंसं डिकोडिंग करणं. म्हणून त्याचप्रमाणे आपण जाणार आहोत मूळ सूत्र, त्याच्यानंतर तेच सूत्र संधी विग्रह केल्यानंतर काय स्वरूपामध्ये दिसेल ते तुम्हाला इथे दिसेल. संधी विग्रह केल्यानंतर तेच शब्द वेगळ्या स्वरूपामध्ये दिसतील. तुम्हाला कलर कोड दिसतात इकडं, त्या कलर कोडचा वापर करून जास्त चांगलं कळेल असा प्रयत्न केला गेलेला आहे. संधी विग्रह नंतर ऍक्च्युली लगेच येणारी गोष्ट असते ती म्हणजे समास विग्रह. जिथं जिथं तो ऍप्लिकेबल आहे तिथं समास विग्रह दिसेल. आता संधी ही गोष्ट जाणून घ्या की संधी ही गोष्ट एका सामासिक शब्दामध्ये पण असते. जिथं जिथं संधी ऍप्लिकेबल आहे तिथं संधी हा घडवलाच जातो, तिथं ऑप्शन नाहीये. त्यामुळे एका सामासिक शब्दामध्ये संधी असतो आणि दोन भिन्न विभक्ती प्रत्ययासकट दोन ऍब्सोल्युटली डिफरंट शब्दांमध्ये जर संधी होऊ शकत असेल तर तिथं सुद्धा संधी असतो. आता ह्याचे अर्थ काय? एका सामासिक शब्दामध्ये संधी म्हणजे काय? बेसिकली समास म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला पाहिजे. समास म्हणजे संस्कृत भाषेमध्ये अशी सोय आहे की आपल्याला भिन्न भिन्न अर्थपूर्ण शब्द जर एका विशिष्ट नियमानं एकत्र आणता येत असतील अर्थाच्या द्वारे, अर्थाला इथं महत्व आहे. संधीमध्ये उच्चारांना किंवा स्वर, व्यंजन आणि विसर्गाला महत्व असतं. समासामध्ये अर्थाला महत्व असतं. म्हणजे कुठलेही चार शब्द एकत्र आणता येत नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी लिंक्स असल्या पाहिजेत, एकमेकांमध्ये रिलेशन असलं पाहिजे, तरच आपल्याला ते एकत्र आणता येतात, ज्याला आपण म्हणतो समास. आता असं होत असताना जर त्या 3-4 किंवा जेवढे काही घटक असतील त्यांच्यामध्ये जर कुठे संधी व्हायची शक्यता असेल तर तिथं संधी केलेला असतो. म्हणजे संधी विग्रह करत असताना सामासिक शब्दांमधली फोड करणं, संधींमधली फोड करणं ही एक गरजेची गोष्ट आहे. दुसरी एक संधी होण्याची शक्यता कुठे असते तर डिफरंट शब्द की ज्याला विभक्ती प्रत्यय लावूनच आलेले आहेत अशा दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये संधी होण्याची जिथे शक्यता असेल तिथं संधी केलेला असतो. अशा दोन शक्यता संधी असण्याच्या असतात. आता विभक्ती प्रत्यय लावलं आणि वाक्यामध्ये आणलं ह्याचा अर्थ काय? तर संस्कृतमध्ये अशी व्यवस्था आहे संस्कृत भाषेमध्ये की मूळ शब्दकोशामधले जे शब्द आहेत ते जसेच्या तसे तुम्हाला वाक्यामध्ये आणता येत नाहीत. इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला ते जसेच्या तसे आणता येतात. त्यातून अर्थ कसा लावून घ्यायचा याच्याकरता ऍडिशनल शब्द त्याच्यामध्ये घातलेले असतात, तेव्हा जाऊन अर्थ येतो. राईट? सो ही इज गोइंग विथ माय व्हेकल. तो माझ्या वाहनाद्वारे जात आहे. इथं व्हेकल हा डिक्शनरी मधला शब्द होता आणि तो जसा तसा वाक्यामध्ये आणला. पण त्या व्हेकलचा रिलेव्हन्स काय तर त्याच्याकरता प्रेपोजिशन्स असतात, ते नाउन असतं का ऍडजेक्टिव्ह असतं असं वेगळं समजून घ्यावं लागतं. अशाद्वारे त्याला काय माय व्हेकल, माझं वाहन असं म्हणण्याकरता माय हा शब्द अजून एक ऍडिशनल घालावा लागतो. संस्कृतमध्ये अशी सोय डिक्शनरी मधला मूळ शब्द जर वाक्यात आणायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये होणारे सर्व संभाव्य बदल हे आधीच करावे लागतात आणि मग एकदा ते बदल झाले इट मीन्स दॅट त्याच्यात बदल झालेल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही विभक्ती प्रत्यय अप्लाय केल्यानंतर जो बदल होतो म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याला अर्थ चिकटवत असता, जो अपेक्षित अर्थ आहे तुम्हाला त्या वाक्यामध्ये, आणि मग तो बदल झालेला शब्द तुम्ही वाक्यात आणू शकता. हे आयुर्वेदासारखंच आहे. आयुर्वेदाचं निदान करत असताना आपण निदान झाल्यानंतर परत त्याच्यात बदल करण्याची
वेळ जर येत असेल तर याचा अर्थ आपलं निदान चुकतंय. मग आपण काय करतो, फायनल निदान व्हायच्या आधीच आपण त्याच्यामध्ये सर्व पॉसिबल व्हेरिएबल फॅक्टर्स लावून बघतो की दुष्यांचा विचार केलाय की नाही केलेला, दोषांचा केलाय की नाही, अग्नी, वय, बल, काल, हे दुष्यम देशम बलम कालम हे आपण सूत्र घोकून पाठ केलंय की नाही. तर म्हणजे काय करतो, ते फायनल निदानापर्यंत यायच्या आधी आपण सर्व व्हेरिएबल फॅक्टर्स आधी वापरले अप्लाय होतात की नाही ते बघितलेले असतात, आणि म्हणून आपलं निदान केल्यानंतर बदल करण्याची वेळ येत नाही, शक्यतो वेळ येत नाही. तसंच संस्कृत भाषेचं आहे की एखादा शब्द मला एखाद्या वाक्यात घालायचा आहे, तर तो काय अर्थाने त्या वाक्यामध्ये अपेक्षित आहे हे मला आधीच माहिती पाहिजे. आणि मग त्या सगळ्या व्हेरिएबल फॅक्टर्स लक्षात घेतल्यानंतर मी त्या शब्दाला ते भाषेचे नियम लावले, त्याच्यात बदल घडवला, आणि मग तो बदल झालेला शब्द डायरेक्ट उचलून वाक्यात टाकला. याच्याने काय फायदे होतात? याच्याने मुख्य 2 फायदे होतात. एक फायदा असा की संस्कृत भाषेमध्ये हा जो बदल असतो तो इतका फर्म आणि सायंटिफिक आहे की त्याच्यामुळे तो शब्द, म्हणजे बदललेला शब्द, कधीही दुसरा अर्थ निर्माण करत नाही. म्हणजे एररलेस. दिस इज द सायंटिफिक अप्रोच ऑफ अ लँग्वेज. एररलेस. कारण बदल जे काही असतात ते संभाव्य बदल तुम्ही आधीच विचार केलेला असतो. म्हणजे नंतर परत चूक झाली, अरे हा बदल करायचा राहिला, अशी शक्यता संस्कृतमध्ये नाही. ही एक गोष्ट. आणि दुसरा याचा फायदा असा की त्या बदललेल्या शब्दाचा अर्थ त्याच्या बदलांवर अवलंबून असल्यामुळे तो बदललेला शब्द तुम्ही सूत्रामध्ये किंवा संस्कृत वाक्यामध्ये कुठेही ठेवलात, नंबर 1 पोझिशनला ठेवा, मध्ये ठेवा, नाहीतर शेवटी ठेवा, त्यानं वाक्याच्या अर्थामध्ये काहीही बदल होत नाही. अन्य भाषांमध्ये रिलेशन्स, शब्दांचे एकमेकांमधील असलेलं रिलेशन हे त्यांच्या वाक्यामधल्या एकमेकांबरोबर असलेल्या पोझिशन शी सुद्धा लागू असतं. म्हणजे अगदीच असं म्हटलं की क्लेवर बॉय अँड अ ब्युटिफुल गर्ल आर कमिंग, याचं तुम्ही फक्त विशेष बदला, ब्युटिफुल बॉय अँड अ क्लेवर गर्ल आर कमिंग, अर्थ बदलला की नाही याच्यामध्ये? बदलला ह्याच्यामध्ये अर्थ. ही घटना संस्कृतमध्ये शक्य नाही. आणि म्हणून ही इतकी सायंटिफिक भाषा आहे तरी हायली फ्लेक्झिबल भाषा असल्यामुळे वाङ्मयाच्या दृष्टीनं सुद्धा फार उपयुक्त भाषा आहे. कारण वाङ्मयामध्ये एखादी, फॉर एक्झाम्पल, अष्टांग हृदयासारखा ग्रंथ लिहिताना अख्खा एखाद्या वैद्यकशास्त्रावरचा ग्रंथ पद्यामध्ये लिहिणं ही किती मोठी गोष्ट असली पाहिजे, पण ती संस्कृतमध्ये सहज शक्य आहे. कारण ही फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला संस्कृत भाषेनं दिलेली आहे. शब्द विशिष्ट ठिकाणीच ठेवायचे आणि तरच तो त्याचा अर्थ मिळेल, असं बंधन संस्कृत भाषेनं लावून घेतलेलं नाही, कारण ती त्याची गरजच नाही. बरोबर आहे? तर असा हा विभक्ती प्रत्ययाचा अर्थ की शब्दाला विभक्ती प्रत्यय लावला आणि मग तो जो वाक्यामध्ये ठेवला, आणि मग त्या 2 शब्दांमध्ये जर संधी होण्याची जर क्षमता असेल तर संधी झालेला असतो. अशा 2 ठिकाणी संधी होऊ शकतो. मग आम्हाला डिकोड करायचंय, मग आम्हाला पहिल्यांदा संधी विग्रह केला पाहिजे. मग आता पहिलं उदाहरण काय इथं, तर लंघनम कार्यमामेतु विष्टब्धे स्वेदनम भृशम विदग्धे वमनम यद्वा यथावस्थम हितम भवेत. माझ्या उच्चारांकडे पण तुम्ही कृपया लक्ष द्यावे. मी परत एकदा वाचतोय. लंघनम कार्यमामेतु विष्टब्धे स्वेदनम भृशम. आता इथं बघा, विष्टब्ध, मी श चा उच्चार कसा केलाय आणि भृशम मधला श चा उच्चार कसा केलाय. श आणि श हे भिन्न शब्द आहेत. आपल्या बोलण्यामध्ये हे भिन्न भिन्न अक्षरं ही वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारित झाली पाहिजे. कळलेलं आहे? त्यामुळं इथून पुढं अशी अपेक्षा आहे की तुम्ही वाचत असताना जे शब्द आहेत ते तसेच्या तसे वाचले जात आहेत का याच्याकडे किमान थोडं लक्ष द्यावं. असं तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुम्ही संस्कृत आत्मसात करायला लागलात. अगदी छोटे छोटे बदल सुरुवातीला गरजेचे असतात, पण ते जर अंगीकारले तर तुम्ही हळूहळू पुढचे बदल
फार सहज पद्धतीने स्वीकारू शकता. डायलेमा कायम सुरुवातीला असतो, मेंटल ब्लॉक कायम फक्त सुरुवातीला असतो. एकदा तो तुम्ही भेदू शकला की पुढे तो मेंटल ब्लॉक राहतच नाही. विदग्धे वमनम यद्वा यथावस्थम इतम भवेत. अष्टांग हृदय सूत्रस्थान 8व्या अध्यायातलं मात्राशीती अध्याय तुम्हाला माहितीये, 27वे हे सूत्र आहे. हे सूत्र वाचल्यानंतर तुम्हाला इतक्या वेळा हे वाचलं असेल की तुम्हाला माहितीये की अजीर्णाच्या 3 प्रकारांची ही चिकित्सा आहे. वेगवेगळ्या चिकित्सा इथं सांगितलेल्या आहेत. आता आधी आपण संधी विग्रह बघूया. तुम्हाला दिसतो ते समोर. लंघनम कार्यम आमेतु इष्टब्धे स्वेदनम भृशम विदग्धे वमनम यत वा यथा अवस्थम. यथावस्थम हा सामासिक शब्द आहे, पण तरी तिथं संधी झालाय बघा, कारण आ आणि अ यांचा संधी होऊ शकतो. वेरॅज कार्यम आमे हा जो पहिला वाक्यातला पहिल्या ओळीतला जो संधी आहे, ते 2 शब्द वेगवेगळे विभक्ती प्रत्ययामधले शब्द आहेत. ते सामासिक शब्द नाहीये. कार्यम हा कार्यपासून कार्यम हा विभक्ती प्रत्यय लावून तयार झालेला शब्द आहे, आणि आमे हा आम या शब्दापासून विभक्ती प्रत्यय लावून झालेला हा शब्द आहे. त्यामुळे तुम्हाला डिक्शनरीमध्ये कार्य असा शब्द मिळेल किंवा आम असा शब्द मिळेल. वेरॅज वाक्यामध्ये तुम्हाला कार्यम हा अनेक त्याच्या रूपांपैकी एक रूप आणि आमे हा त्या आम ह्या शब्दाच्या अनेक रूपांपैकी आमे एक रूप इथं तयार झालेलं मिळेल. त्यामुळे 2 वेगळे विभक्ती प्रत्ययात्मक शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये संधी झालाय. वेरॅज यथावस्थम हा एकच सामासिक शब्द आहे, पण तिथं सुद्धा संधी होऊ शकतो, म्हणून तिथं संधी झालाय आणि म्हणून संधी विग्रह सुद्धा तुम्हाला संधी विग्रह या हेडिंग खाली जे सूत्र आहे तिथं तुम्हाला ते दिसतंय. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं सगळ्यांना? पुढे जाऊया. आता पुढचा प्रवास आपला असा असणार आहे की मूळ सूत्र मिळाल्यानंतर पहिला प्रयत्न असा करावा की संधी विग्रह होतोय की नाही. आधी संधी विग्रह करून घ्यावा. अगदी सुटसुटीत सोप्या पद्धतीने जायचं, काहीही अवघड नाही संस्कृत शिकणं. पुढे जाऊया. जर इथं समासाची जर समास अशी जर आता यथावस्थम म्हणजे अवस्थेन वशात, यथा अवस्थेन अवस्था जशी असेल तशी असा एक इथं हा सामासिक शब्द आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करूया तर अन्वय लावूया. आता अन्वय लावणं म्हणजे काय? मी तुम्हाला काय म्हटलं की जरी तुम्ही एखादं शास्त्र संस्कृत भाषेमधलं शास्त्र वाचताय आणि असं तुम्ही प्रयत्न करताय की त्या भाषेतनं डायरेक्ट अर्थ कळावा, तर तो अर्थ कळणं ही प्रक्रिया जी असते ती मात्र तुमच्या मूळ मातृभाषेशी संबंधित असते. तुम्ही बघा, तुम्ही स्वतःचा स्वतः विचार करा. तुम्ही एखादा इंग्लिश मूव्ही बघताय, पण घरी येऊन जेव्हा विचार करता तेव्हा मराठीतून करता की नाही त्याचा? मराठीतनं विचार येतात तुमच्या डोक्यामध्ये. इंग्लिश मधनं विचार येतात का? नाही. पण तुम्ही ऐकलेले शब्द कुठले असतात? इंग्लिश मधले असतात. हे असं का होतं? कारण तुमच्या बुद्धीवर लहानपणापासून मराठी भाषेचे संस्कार झालेले. हेच समजा दुसऱ्या भाषेचे तामिळ भाषेचे संस्कार झालेल्या मुलाला जर इंग्लिश पिक्चर दाखवला तर तो घरी गेल्यानंतर त्याला तामिळ भाषेमधनं विचार सुचायला लागते. तो दुसऱ्यांना एक्सप्लेन करत असताना तामिळ भाषेतनं करायला लागेल. बरोबर आहे? मग मी जरी संस्कृत भाषेमधलं एखादं शास्त्र वाचत आहे, तरी जेव्हा अर्थ लावणं आणि त्याच्यावर विचार करणं ही प्रक्रिया सुरू करेन, तेव्हा मला मराठी या भाषेशिवाय पर्याय नाही. आपण असं धरून चालू तुमच्या सगळ्यांची भाषा मराठी आहे. मग मला अन्वय लावणं ही एक ऍडिशनल गरज निर्माण होते. तुम्ही केवळ संस्कृत भाषेमध्ये वाचून संस्कृत भाषेमध्येच जर विचार करू शकत असाल तर अन्वय लावणं हे कंपल्शन तुमच्यावर नाही. पण संस्कृत भाषेमधलं सूत्र मराठी भाषेमधनं विचार जर करायचा असेल तर मराठी भाषेमध्ये ते कसं असतं, तेच वाक्य मराठी भाषेमध्ये जर लिहायचं झालं असतं तर ते कसं लिहिलं असतं, ह्याच्याकरता अन्वय लावण्याची एक ऍडिशनल स्टेप तुम्हाला घ्यावी लागते. मी मगाशी याचं कारण सांगितलं की संस्कृत भाषेमध्ये शब्द हे कुठेही ठेवून चालतात, पण मराठी भाषेमध्ये शब्द हे एकमेकांच्या विशिष्ट रिलेशन मध्येच ठेवावे लागतात, तरच योग्य तो अर्थ कळतो. बरोबर आहे? म्हणजे सुरुवातीला कर्ताच लागतो, कर्म हे नेहमी मध्येच लागतं, क्रियापद हे नेहमी शेवटीच लागतं, असं जे काही नियम जे आहेत साधारण,
म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बदल केला तर ते आपल्याला अशी वाक्य कुठे आढळतात? कवितेमध्ये आढळतात. बरोबर आहे. मी झोपतो करून हिमालयाची उशी. आता हे पुलंच्या असामी मधलं वाक्य मला ते आत्ता आठवलं. मी झोपतो करून हिमालयाची उशी. आता मी झोपतो करून हिमालयाची उशी. हे बघ, हे काय झालं? एखाद्या कवितेतलं वाक्य वाटतं. पण आपण नेहमी बोलीभाषेमध्ये बोलत असताना एकमेकांशी कवितेमध्ये बोलत असतो का? नाही. आपण सुटसुटीत साध्या कर्ता कर्म क्रियापद ह्या क्रमाने साधारणतः बोलत असतो. बरोबर आहे. आपण असे काय झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कवितेमध्ये एकमेकांशी बोलत नसतो. मग त्याचे जे काही सामान्य नियम जे आहेत ते काय आहेत? कर्ता सुरुवातीला, कर्म मध्ये आणि क्रियापद शेवटी. आता हे काय झालं? तर हा शब्दांचा एकमेकांशी असलेला निश्चित रेफरन्स आहे, निश्चित रिलेशन आहे, की जे मराठी भाषेमधलं एक प्रकारचं कंपल्शन आहे. मग मी जर अर्थ मराठीमध्ये समजून घेणार असेल तर मला संस्कृत मधलं असलेलं सूत्र अशा पद्धतीनं मोल्ड करावं लागेल की ते जसं काही मराठीमध्ये लिहिलं असतं तर ते कसं लिहिलं असतं? तर त्या लेवलवर संस्कृतचं सूत्र मला आणून ठेवावं लागतं. ह्या प्रोसेसला अन्वय लावणं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि म्हणून आता हे सूत्र लक्षात ठेवायचं, जे आता तुमच्या समोर दिसतंय तेच अन्वय लावल्यानंतर कसं दिसेल? अशा पद्धतीने. येते लक्षात? बघा आता तेच सूत्र, आमे अजीर्णेतु लंघनम कार्यम, विष्टब्धे अजीर्णे भृशम स्वेदनम कार्यम. वाटतंय का मराठीसारखं वाचल्यासारखं? विदग्धे अजीर्णे वमनम कार्यम वा यत यथावस्थम कर्म हितम भवेत तत् कार्यम. हे वाटतंय का तुम्हाला मराठीमध्ये जसं काय आपण वाचतोय? आमे अजीर्णेतु लंघनम कार्यम, विष्टब्धे अजीर्णे भृशम स्वेदनम कार्यम. आम अजीर्णामध्ये लंघन करावं, विष्टब्ध अजीर्णामध्ये भृशम पुष्कळ स्वेदन करावं, विदग्ध अजीर्णामध्ये वमन करावं. टिपिकल मराठी वाक्य. म्हणजे तेच सूत्र मी असं मोल्ड केलं की जसं काय मी मराठीमध्ये वाचत आहे ते सूत्र असं मी पहिल्यांदा आणून ठेवलं. म्हणजे पहिल्यांदा काय केला? संधी विग्रह केला, समास विग्रह केला. तिसऱ्या स्टेपला काय केलं? अन्वय. आता संधी विग्रह हा बऱ्याच इफ ऍप्लिकेबल बऱ्याचदा असतोच. त्यानंतर येतो समास विग्रह, तो सुद्धा इफ ऍप्लिकेबल असला तर असतोच. आणि मग हे दोन्ही केल्यानंतर पुढची स्टेप येते ती म्हणजे अन्वय, की तेच सूत्र तुम्ही मराठीमध्ये वाचण्याच्या दृष्टीनं जसा बदल करता त्याला म्हणायचं अन्वय लावणं. तर हा झाला त्याचा अन्वय. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला पुढे असं जायचंय की आमे अजीर्णेतु लंघनम कार्यम ह्या शब्दांचा तुम्ही योग्य जे सांगितलं आहे, ग्रंथकारांना जे संस्कृत भाषेचा वापर करून सांगायचं आहे तेच तुम्हाला कळतंय का? इतके जवळ तुम्ही जाताय का? हा या सगळ्या आज जे आपण शिकतोय त्याचा हा खटाटोप आहे. बरोबर आहे. भाषांतर अजिबात वापरायचं नाहीये. सूत्र वाचून तुम्हाला तेच कळतंय का? इथपर्यंत तुम्ही आणि ग्रंथ आणि संस्कृत भाषा यांचं तादात्म्य होतंय का? एकसारखे तुम्ही होतायत का? इथपर्यंत तुम्हाला जायचंय. मग आता अन्वयपर्यंत आलो. आमे अजीर्णेतु लंघनम कार्यम. आता मी काय केलेलं आहे? लिटरली एक शब्दाची फोड केलेली आहे. म्हणजे आता आमे असं म्हणत असताना आमे ह्या शब्दाचा अर्थ एक्झॅक्टली काय जाणावा? आता ज्यांना संस्कृतची पार्श्वभूमी आहे त्यांना हा अर्थ जाणणं सोपं आहे. बऱ्याचदा ज्यांना संस्कृतची पार्श्वभूमी नाहीये पण वाचून इव्हेंच्युअली त्यांना कळायला लागतं. जसं की लहानपणी आपल्याला व्याकरण न समजता आपण मराठी भाषा बोलायला शिकतो, कारण ती इतक्या वेळा ऐकलेली असते. तसंच असं होऊ शकतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ड्युरिंग द कोर्स ऑफ द BMS जर तुम्ही पठण
जास्त चांगल्या पद्धतीने करत असाल, ऐकत असाल संस्कृतमध्ये, तर तुम्हाला ऍक्च्युली तसं जसं लहानपणी मराठी शिकला आहात तसं संस्कृत सुद्धा शिकता येऊ शकतं. आणि मग जर तुमचा इंटरेस्ट निर्माण झाला व्याकरण शिकण्यामध्ये, तर मग तुम्ही फारच लगेच पुढे जाता. पण ह्यापैकी काहीच नसेल, पार्श्वभूमी पण नाहीये आणि तशी सवय पण ठेवली नाहीये ऐकण्याची, तर मात्र तुम्हाला आता एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. ठीक आहे? तर इथं काय आपण करूया, तर आमे ह्या शब्दाचा अर्थ कसा जाणायचा आहे ते जाणून घेऊया. म्हणून मी काय केलं, इथं हायपरलिंक्स केलेत. तर आमे या शब्दावरनं आपण डायरेक्ट आमे ह्या शब्दाकडे जाऊया. सूत्र क्रमांक 1च चालू आहे. आमे या शब्दाचा अर्थ आता मला काढायचा आहे. इथं खाली तुम्हाला दिलेलं असेल तर रेफर पेज नंबर 7. आता हे रेफर कुठल्या पुस्तकाचं पेज नंबर 7? तर सुरुवातीला मी जे पुस्तक तुम्हाला सांगितलं, शब्द धातू रूपावली नवनीत प्रकाशनचं, की जे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून 8वीच्या अभ्यासक्रमापासून शिकवतात संस्कृत भाषा शिकवायची असेल तर. त्यामुळे हे पुस्तक नक्की सर्व विद्यार्थ्यांकडे, की जे नक्की ग्रंथ वाचू इच्छित आहेत, त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांच्या आधारे त्यांच्याकरता हे पुस्तक अत्यंत आवश्यक आहे जवळ. मी तर असं म्हणेन की आत्ता जर तुमच्या जवळ ते पुस्तक असेल तर आत्ता सुद्धा ते तुम्ही लगेच स्वतः जवळ आणून घ्या. आणि मी प्रत्येक स्लाइडवर कुठलं पेज रेफर करायचं ते पण नंबर दिलेला आहे, तो तुम्हाला समोर दिसेल. तर शब्द धातू रूपावली ह्या पुस्तकातलं पेज नंबर 7 जर तुम्ही काढलं तर तुम्हाला पुढे जाता येईल. आता आमे ह्याच्यावरनं आपल्याला मूळ शब्द काय आहे, तर आम असा शब्द आहे. बरोबर आहे. आता आम ह्या शब्दाचा अर्थ काय, व हा तुम्हाला डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे. तो तुम्हाला काहीतरी मिळेल. मग ते तुम्ही ते शब्दकल्पद्रुम ऍप वापरा, नाहीतर तुम्हाला मोनियर विल्यम डिक्शनरी जवळची वाटत असेल तर ती डिक्शनरी वापरा, किंवा अन्य कुठलाही शब्दकोश वापरा. मी असं सजेस्ट करेन की शब्दकल्पद्रुम हे ऍपच वापरा, कारण त्यातले मधले अर्थ हे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रंथांमधले आम ह्या शब्दाचे अर्थ काय काय आहेत याचे रेफरन्स सकट दिलेले असतात. त्यामुळं प्रेफरन्स पहिल्यांदा त्याला द्या आणि अजून पुढचा विचार करायचा असेल तर मोनियर विल्यम डिक्शनरीचा वापर करा. तर आम या शब्दाचा अर्थ तुम्हाला शब्दकोशामधून मिळेल. आता आम ह्या शब्दाची फोड इथं केलेली दिसते तुम्हाला. अगदी सोपी आहे. आ हा काय आहे, स्वर आहे, त्यामुळे तो पूर्ण लिहिला जातो. व्यंजन ही स्वरहीन असतात, त्यामुळं त्यांचे पाय मोडले जातात. तर म हे अनुनासिक आहे, प वर्गातलं प फ ब भ म. तर हे अनुनासिक आहे आणि व्यंजन आहे म्हणून त्याचा पाय मोडलाय. आणि म असं कधी होतं, तर त्याच्यामध्ये स्वर अ हा मिसळला तर ते म होतं. नाहीतर काय उच्चार होतो त्याचा, म म एवढाच उच्चार आहे. तो म असं कधी होतं, तर त्याला अ हा स्वर जर मिसळला तर. आणि म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये अनेकदा ज्यांचे पाय मोडलेले आहेत अशी व्यंजनं उल्लेख केलेली आहेत, तर त्यांचा उच्चार त्या सूत्रांमध्ये तसाच करायचा असतो, तो कुठल्याही स्वरासकट करायचा नसतो. ठीक आहे. इथं आ म असा तुम्हाला मूळ शब्द मिळेल, याला प्रातिपदिक शब्द म्हणतात, मूळ शब्द. तो आम असा शब्द आहे. तर अकारांत, आणि म्हणून तुम्हाला फोड केल्यानंतर शेवटी काय दिसेल, तर अ हा स्वर दिसेल मच्या शेवटी. ओके. मग हा काय झाला, तर हा अकारांत नपुसकलिंगी शब्द झाला. ठीक आहे. त्यामुळे डिक्शनरीमध्ये तुम्हाला काय कळालं, तर आम त्याचा अर्थ कळाला. ठीक आहे. पुढची स्टेप काय करायची तुम्हाला, तर तो फोडायचा आहे शब्द अशा पद्धतीनं. हे तुमचं काम आहे. एक मदत तुम्हाला डिक्शनरीनं केली, एक काम तुम्ही केलं, आ म अधिक अ. तिसरी गोष्ट काय आहे, मग त्यामुळे तुम्हाला काय कळालं, की अकारांत ज्याच्या शेवटी अ आहे तो झाला अकारांत. आता म्हणजे हे तुम्हाला फोड केल्यानंतर कळालं की हा अकारांत आहे. आणि आम याचा एक अर्थ तुम्हाला डिक्शनरीमध्ये मिळवलेला आहे. तो अर्थ आता फक्त तुर्तास बाजूला ठेवा, कारण तो जेव्हा आपण वाक्याचा विचार करू तेव्हा तो अर्थ आपल्याला आता तेव्हा लागणार आहे. आता आपण अकारांताचं पुढे काय झालं, तर हा नपुसकलिंगी शब्द आहे. लिंग ही एक महत्वाची गोष्ट आहे विभक्ती प्रत्ययामध्ये. आता हा नपुसकलिंग शब्द आहे, मी कशावरनं म्हणतोय, तर डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये मी जे म्हटलंय की मोनियर विल्यम डिक्शनरी असेल किंवा शब्दकल्पद्रुम असेल,
तिथं तुम्हाला शब्दांचे लिंग हे तिथंच दिलेले असतात. मोनियर विल्यम डिक्शनरी मध्ये एम हा ऍब्रिव्हिएशन आहे मस्क्युलाइन करता किंवा पुल्लिंगा करता, एफ हे ऍब्रिव्हिएशन आहे फेमिनाइन किंवा स्त्रीलिंगा करता, आणि एन हे ऍब्रिव्हिएशन आहे न्यूटर किंवा नपुंसकलिंगा करता. वेरॅज शब्दकल्पद्रुम या ऍप मध्ये तुम्हाला असं दिसेल क्लिब म्हणजे नपुंसकलिंग, पु म्हणजे पुल्लिंग आणि स्त्री म्हणजे स्त्रीलिंग असा स्पष्ट उल्लेख आहे. आता हे झालं नपुंसकलिंग असं मला डिक्शनरीत सांगते की आम हे नपुंसकलिंगामधलं हा शब्द आहे. आता लिंगाच्या बाबतीत इथं मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की लिंग ही आधी आपण जरा शब्द म्हणजे एखादं संस्कृत वाक्य घेतलं तर ते कशा कशा पद्धतीनं विभागलं जाऊ शकतं असं बघूया आपण. एक संस्कृत भाषा नाही कुठल्याही भाषेमधलं एखादं वाक्य घेतलं तर त्यातला एक शब्द असा असतो की जे त्या वाक्याचं क्रियापद असतं, ज्याला वर्ब म्हणतात, ज्याच्यावरनं कर्म किंवा ऍक्शन कळते. ओके, इट मीन्स दॅट राहिलेले सर्व शब्द हे क्रियापद विरहित शब्द असतात. बरोबर आहे, झालं बेसिक क्लासिफिकेशन. एक क्रियापद असतं, राहिलेले क्रियापद विरहित शब्द आहेत. आता हे क्रियापद विरहित शब्द परत कसे असतात? एकतर ते नाम असतात ज्याला आपण नाउन्स असं म्हणतो, किंवा सर्वनाम असतात ज्याला आपण प्रोनाउन्स असं म्हणतो, किंवा तिसरं जे असतं ती असतात विशेषण ज्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे, किंवा अजून एक असतं ऍडवर्ब्स म्हणजे क्रिया विशेषण, पण ती सुद्धा क्रियापदाच्या विरहित असतात. ठीक आहे, त्यामुळे एवढे प्रकार हे क्रियापद विरहित शब्द असतात. आता नाम सुद्धा कसे असतात, दोन पद्धतीचे असतात. एक तर सामान्य नाम असतं किंवा विशेष नाम असतं. बरोबर आहे, पुस्तक हे सामान्य नाम आहे, पण चरक संहिता हे विशेष नाम आहे. कळलं? त्याच्यानंतर येतात प्रोनाउन्स किंवा सर्वनाम, ही नामाला रिप्लेस करतात, बट नॉट इन द फर्स्ट सेंटेन्स, इन द सेकंड अँड आफ्टरवर्ड्स. एकदा तुम्ही नाम सांगितलं आणि त्याच्या संदर्भात जर पुढे बोलायचं असेल तर दरवेळी ते नाउन लिहिण्याची गरज नसते. इन दॅट केस यू रिप्लेस इट विथ द प्रोनाउन. ठीक आहे, विशेषण ही नाम जे काय असतं त्याला त्याच्या संदर्भात विशेष माहिती सांगणारे शब्द असतात, ऍडजेक्टिव्ह. बरोबर आहे, ब्युटिफुल फ्लॉवर, फ्लॉवर मध्ये नाम आहे आणि ब्युटिफुल इज अन ऍडजेक्टिव्ह. ऍडवर्ब्स जी असतात, क्रिया विशेषण जी असतात ती विशेषणच असतात, पण ती क्रियापदाशी संबंधित असतात, क्रिया एक्सप्लेन करणारी विशेषण असतात. आता मी हे सगळं इथं आता का सांगतोय तुम्हाला, तर लिंग ही गोष्ट जी असते, आत्ताच आपण बघितलं नपुंसकलिंग, लिंग ही गोष्ट जी असते ती नामांच्या बाबतीत फक्त आणि फक्त, क्रियापदाला तर लिंगाचा काही संबंधच नाही, मग क्रियापद विरहित जे काही वेगवेगळे शब्द जे आहेत त्यांमधले फक्त आणि फक्त नामांच्या बाबतीत म्हणजे प्री डिसाइडेड असतात. प्री डिसाइडेड म्हणजे त्यांची लिंग ही ठरलेलीच असतात नामांच्या बाबतीत. मग विशेष नाम असेल नाही तर सामान्य नाम असेल. पुस्तक हे ते पुस्तक असतं, ती पुस्तक नाहीतर तो पुस्तक असं कधीही नसतं. बरोबर आहे, पण लांब ही दोरी पण असते, लांब हा खड्डा पण असतो, आणि लांब हे झाड पण असतं. झाड ते झाड, खड्डा तो खड्डा, दोरी ती दोरी. त्यामुळं लांब हे विशेषण तिघांनाही लावू शकतं. बरोबर आहे, विशेषणाला तस्मात विशेषणाला विशेषणाचं लिंग हे आधीच ठरलेलं नसतं. विशेषणाचं लिंग हे ते ज्याचं विशेषण आहे, ज्या नामाचं विशेषण आहे त्याचं लिंग, त्याची विभक्ती, त्याचं वचन ते विशेषण उचलतं. तीच गोष्ट सर्वनामाच्या बाबतीत आहे. सॉरी,
ठीक आहे. त्यामुळं आतापर्यंत काय कळालं आपल्याला की नामाला फक्त लिंग हे निश्चित असतं. त्यामुळे डिक्शनरीमध्ये तुम्ही गेलात तर जिथं जिथं नाम आहेत तिथंच फक्त तुम्हाला त्यांचे लिंग, रिस्पेक्टिव्ह लिंग हे ॲब्रिव्हिएशन फॉर्म्स मध्ये लिहिलेले दिसतील. जिथं जिथं विशेषण आहेत, सर्वनाम आहेत, तिथं तुम्हाला त्यांची विशेषणं देण्याचा उद्भवच होत नाही, कारण त्यांची लिंग आधीच सांगता येत नाही. कळलंय? म्हणून लांब झाड, लांब दोरी आणि लांब खड्डा तिघही लांब असू शकतात, पण ती नामांची दोरी ही कायम स्त्रीलिंगात असेल, पण लांब हे स्त्रीलिंगी पण असू शकतं, पुल्लिंगी पण असू शकतं आणि नपुंसकलिंगी पण असू शकतं. येतंय लक्षात प्रत्येकाला? आता पुढे आपण जाऊया. त्यामुळे मला काय कळालं, डिक्शनरी मधनं मला काय कळालं, तर आम हा शब्द नपुंसकलिंगी आहे हे मला कळालं. म्हणजे तुम्हाला काय आता मला आमे ह्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मला दोन गोष्टी इथं कळाल्या. आम या शब्दाचा अर्थ माहितीये, पण आमे शब्दाचा अर्थ अजून मला कळायचा आहे. बरोबर आहे? आम शब्दाचा अर्थ काय डिक्शनरी तुम्हाला सांगते. मग मी त्या पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, त्याची फोड केली. फोड का करायची? तर त्याच्या शेवटी काय आहे हे मॅटर करतं. कसं? तर हा अकारांत आहे, हा शब्द इकारांत आहे, हा शब्द ऱ्हस्व उकारांत आहे, हा शब्द ककारांत आहे. वाक म्हणजे वाणी हा क या व्यंजनाने संपणारा आहे. बरोबर आहे? त्यामुळे नाम ही जी असतात ती स्वरांत पण असू शकतात किंवा व्यंजनांत पण असू शकतात. आता हे गरजेचं आहे, कारण विभक्ती प्रत्यय ह्या शेवटच्या, लक्षात घ्या, शेवटच्या व्यंजन किंवा स्वरामुळे बदलतात. बरोबर आहे? मग मला शेवट काय आहे हे कळणं गरजेचं आहे. अंताला काय आहे हे कळणं गरजेचं आहे. म्हणून मी ही फोड केली. मग अकारांत झालं हे मला फोड केल्यानंतर कळलं, आणि ते नाम आहे म्हणून त्याचं लिंग असलंच पाहिजे, की जे मला कळलं जे मला कळलं डिक्शनरी मधनं. कळलं की कशी मॅथमॅटिकल लँग्वेज आहे. सो यू कॅन जस्ट राईट अन अल्गोरिदम. You give one word, may. Now give me the definition or the meaning of this word. So the computer will ask you what is the original word, am. Then that computer will search in the dictionary. The computer will give the feedback. It's a neuter noun ending with the a. Refer table number, that refer page number 7. It is just like that algorithm. Okay, in this way it is computer friendly language as well, just like a mathematical language. So नपुंसकलिंग. ठीक आहे. आता इथं आम हा शब्द नाम पण म्हणून घेतो आणि विशेषण म्हणून सुद्धा तो राहतो. बरोबर आहे? आम हा शब्द, आम ह्या शब्दाला स्वतःचा एक स्वतंत्र अर्थ आहे, आणि आम हे एक विशेषण पण म्हणून असू शकतो. आम अन्न असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आम हे विशेषण म्हणून राहतं. आम अजीर्ण तेव्हा आम हा शब्द विशेषण म्हणून राहतं. पण आम निर्माण झाला असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम हे नाम म्हणून असतं. ठीक आहे. त्यामुळे त्या अर्थावरनं आपल्याला ते विशेषण आहे का नाम आहे हेही जाणून घेणं अपेक्षित आहे. बरोबर आहे? संस्कृतचं कुठलंही वाक्य, कुठलंही वाङ्मय वाचत असताना, रादर कुठल्याही भाषेचं कुठलंही वाङ्मय वाचत असताना झापड लावल्यासारखं अजिबात वाचायचं नाही. आपली बुद्धी ही अतिशय टवटवीत आणि काय चाणाक्ष आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असलेली असली पाहिजे, तर योग्य वेळी योग्य प्रकारे अर्थ कळू शकतो. ठीक आहे. त्यामुळे आम हे विशेषण पण असू शकतं आणि आम हे नाम पण असू शकतं. इथं ह्या सूत्रामध्ये ते विशेषण आहे. कशाचं? अजीर्णाचं. ते पुढे येणार आहे. तर हे विशेषण आहे. ठीक आहे. ते नपुंसकलिंगीच का आहे? आता हे जर विशेषण असेल तर तुम्ही मला विचाराल की याचं लिंग तुम्ही कसं ठरवलं? तर बरोबर प्रश्न आहे. मग तेव्हा मी पहिल्यांदा कॉम्प्युटर तुम्हाला सांगेल की ह्याचं मला नाम सांगा. हे विशेषण आहे, याचं नाम सांगा. मग तो रिफर करेल अजीर्ण करता. तर अजीर्ण हा शब्द नपुंसकलिंगात आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं की विशेषण विशेष्याचं लिंग पण उचलतं.
मग जर आम हे अजीर्णाचं जर विशेषण असेल तर अजीर्ण नपुंसकलिंगात आहे, तर आम सुद्धा नपुंसकलिंगात असला पाहिजे. सॉरी. ठीक आहे, तर इथपर्यंत आलो आपण. आता तुम्हाला काय करायचंय की ती जी शब्द धातू रूपावली आहे त्याच्यात वेगवेगळे कोष्टक किंवा टेबल्स दिलेली आहेत. बरोबर आहे. ती कोष्टक किंवा तुमच्याकडे जवळ असेल तर आता उघडून बघा, पेज नंबर 7 काढा. त्या कोष्टकांची हेडिंग बघा फक्त काय. त्या शब्द धातू रूपावलीचे 2 भाग आहेत. पहिला अर्धा भाग आहे तो शब्द आणि दुसरा भाग अर्धा भाग आहे तो धातू. धातू म्हणजे रस, रक्त, मांस वगैरे नाही. आपण संस्कृत भाषा शिकतोय, मग धातू या शब्दाचा अर्थ क्रियापद. तर मग अर्धा भाग मी मगाशी तुम्हाला म्हटलं वाक्य कसं असतं, एक एक क्रियापद असतं आणि राहिलेली सगळी क्रियापद विरहित शब्द असतात. बरोबर आहे. त्यामुळे पहिला जो भाग आहे तो शब्द म्हणजे क्रियापद विरहित शब्द आणि राहिलेला अर्धा भाग क्रियापदांवर आहे. ठीक आहे. मग आम हा काय शब्द आहे, हे क्रियापद आहे का? नाही, हे क्रियापद विरहित शब्द आहे. म्हणजे तुम्हाला पहिला अर्ध्या भागाचा उपयोग आहे. मग तुम्हाला काय कळलं, त्याच्यात वेगवेगळे टेबल्स आहेत. बरोबर आहे. मग त्यापैकी नेमकं टेबल कसं शोधायचं याकरता तुम्हाला त्यांची हेडिंग्स बघा कशी आहेत. हेडिंग्स तुम्हाला अशी दिसतील की अकारांत नपुंसक लिंग शब्दाची विभक्ती प्रत्यय रूप असे हेडिंग आहे. इकारांत पुल्लिंगी शब्दाची विभक्ती प्रत्यय रूप, आकारांत स्त्रीलिंगी शब्दाची विभक्ती प्रत्यय रूप असे हेडिंग तुम्हाला दिसतील. म्हणजे काय की तुम्हाला त्या टेबल कुठलं निवडायचं ह्याकरता तुम्हाला हेडिंग जसं सांगतंय ते हेडिंग पर्यंत पोहोचलं पाहिजे पहिल्यांदा, तर तुम्ही टेबल निवडाल ना. मग त्या हेडिंग मध्ये काय आहेत, एक अकारांत म्हणजे शेवटी कुठला व्यंजन किंवा स्वर आहे त्याचं वर्णन आहे आणि दुसरं कशाचं वर्णन आहे, लिंगाचं वर्णन आहे. बरोबर आहे. त्यामुळे एंडिंग, अंत, एंडिंग आणि लिंग या 2 बेसिक गोष्टी तुम्हाला टू रीच अ पर्टिक्युलर टेबल इन दॅट बुक हे तुम्हाला माहिती असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. म्हणून मी इथं काय केलं की हा शब्द फोडला आणि त्याचा शेवट काय ते काढला आणि लिंग कसं आहे हे शोधलं. हे विशेषण जर असेल तर मी अजीर्णाला विचारलं, तुझं विशेषण काय रे, तुझं लिंग काय? अजीर्ण म्हणतो ह्याचं लिंग आहे नपुंसकलिंगी. तस्मात आम जर अजीर्णाचं विशेषण असेल तर इथं आमा लिंगीच आहे. मग मला काय कळालं, तर हा अकारांत आहे आणि हा नपुंसकलिंगात आहे. म्हणजे मी आता ह्या 2 जर गोष्टी कळाल्या तर मी आता एखाद्या टेबल पर्यंत पोहोचू शकतो. तर ते टेबल तुम्हाला पेज नंबर 7 वर दिसेल. अकारांत नपुंसकलिंगी शब्दाची विभक्ती प्रत्यय रूप. आलं लक्षात? पोहोचला तिथपर्यंत? आता तुम्हाला दुसरं तिसरं काहीही करायचं नाहीये. आता त्याच्यामध्ये माझ्या मते वन हा शब्द दिलेला आहे. तर वन हा जो ओरिजिनल प्रातिपदिक शब्दकोशातला शब्द आहे, आम हा पण प्रातिपदिक शब्दकोशातला शब्द आहे. तर ऍक्च्युअली सूत्रामध्ये काय आहे, आमे असं आहे. जर आमचं आमे होईल तर वनचं वने कुठे होईल ते शोधा. त्या टेबलमध्ये वने असं कुठे आहे, तर ते तुम्हाला दिसेल. विभक्ती कुठे आहे, सप्तमी. वचन एक वचन. ठीक आहे, इथपर्यंत आलं. वने हा कुठे आहे, सप्तमी एक वचनामध्ये आहे. म्हणजे आमे हा आम ह्या शब्दाचं सप्तमी एक वचनातलं विभक्ती प्रत्यय रूप आहे. जसं वन वने तसं आम आमे. बस फक्त सिमिलॅरिटी शोधायची, बाकी काही करायचं नाही. म्हणून ते टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय कळालं, आम ह्या शब्दाचा एक डिक्शनरी अर्थ कळाला, ते नपुंसकलिंगात आहे हे कळालं, त्याची विभक्ती काय कळाली, सप्तमी आहे हे कळाली. वचन संस्कृतमध्ये वचन किंवा नंबर फॉर्मॅट हा 3 पद्धतीचा आहे, जो मराठी आणि इंग्लिशमध्ये केवळ 2 पद्धतीचा आहे. सिंग्युलर और प्लुरल, एक वचन किंवा बहुवचन. संस्कृतमध्ये 3 पद्धतीचा
तीन पद्धतीचं वचन पद्धती आहे, जशी की एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. एक, दोन, दोन पेक्षा अधिक म्हणजे बहुवचन. ठीक आहे. तर वचन इथं काय झालं, एकवचन सप्तमी विभक्ती. आता तुम्हाला आम ह्या शब्दाचा अर्थ, लिंग नपुसकलिंग, विभक्ती सप्तमी आणि वचन एकवचन एवढ्या गोष्टी मिळाल्या. इथपर्यंत पोहोचलात. आता तुम्हाला उलटे उलटे अर्थ म्हणजे विभक्तीचा अर्थ आमच्या डिक्शनरी मिनिंगला, एकवचनाचा अर्थ आम ह्याच्या डिक्शनरी मिनिंगला आणि नपुसकलिंगाचा अर्थ आमच्या डिक्शनरी मिनिंगला फक्त लावायचा आहे, बाकी काही करायचं नाही. आता इथे आपण असं धरून चालू, आम ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, त्याच्याकरता वेगळा अर्थ अपक्व असलेली कुठली गोष्ट. ठीक आहे, असा अर्थ आपण आता धरून चालू. किंवा इथं अजीर्णाचं आम हे स्वरूप, आम या स्वरूपाचं असलेलं अजीर्ण, असं आपण धरून चालू. तर आता इथं मला काय करायचंय, सप्तमी विभक्तीचा अर्थ काय हे मला जाणून घ्यायचंय. सप्तमी विभक्तीचा अर्थ देश किंवा काल सांगण्याकरता होतो. स्थान किंवा काला संदर्भातली जी काही वचनं जी असतात ती सप्तमी मध्ये सांगितली जातात. आता आम याच्याकरता मी देश हे अप्लाय करू शकतो. आमामध्ये ते स्थान, आम हे स्थान. ठीक आहे, म्हणून ती सप्तमीचा अर्थ मी इथे असा लावला. आणि एकच आम आहे कारण तो एकवचनामध्ये आहे, दोन आमांसंदर्भात बोलत नाहीये आणि बहु आमांसंदर्भात बोलत नाहीये, एकच आमाबद्दल बोलतोय. त्यामुळं याचा अर्थ काय झाला, आमामध्ये इथं तुम्हाला कळेल एक वचन आहे आणि सप्तमीचा अर्थ इथं वापरला आहे, आमामध्ये. म्हणजे आमे ह्याचा मराठीमध्ये विचार करत असताना आमामध्ये या अर्थापर्यंत तुम्ही जर आलात तर तुम्ही बरोबर अर्थ लावलेला आहे. फक्त आता लक्षात घ्या, एवढा अर्थ लावण्यामध्ये तुम्ही किती स्टेप बाय स्टेप प्रोसिजरनी गेलात. बरोबर आहे, हे दरवेळी करायला पाहिजे का? अजिबात नाही, अजिबात नाही. आता तुम्ही मराठीमध्ये बोलताना मराठीच्या व्याकरणाचा विचार करून बोलता का? कधीच बोलत नाही, तुम्ही योग्यच बोलता. असं का होतं? कारण अभ्यास, एखाद्या भाषेचा बोलण्यामध्ये वारंवार केलेला अभ्यास, तुमचं वय जेवढं असेल ते वजा 1-2 वर्ष एवढी वर्ष संस्कार त्या भाषेचा तुमच्यावर झालेला आहे. मग आता तुम्हाला विचार करून बोलावं लागतं का? अजिबात नाही. तसंच आमे 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 अशा पद्धतीची अनेकदा तुम्ही जर वाचन केलं असेल तर आमामध्ये असा त्याचा अर्थ मराठीमध्ये लागण्याकरता अजिबात अडचण येत नाही इव्हेंच्युअली. येते लक्षात? त्यामुळे हा झाला अर्थ आमामध्ये. ठीक आहे, आमे ह्या शब्दाचा अर्थ आमामध्ये. आपण पुढे जाऊया. आमे झालं. मग सेम केस विथ द अजीर्ण. आता जरा मी फास्ट जाणार आहे कारण मी प्रत्येक स्टेप व्यवस्थितरित्या समजावलेली आहे तुम्हाला. अजीर्णे, आमे अजीर्णे. आता इथं बरं ठीक आहे, ते पुढे सांगेल. आता अजीर्ण, आता इथं परत माझ्या उच्चारांवर लक्ष ठेवा. मी अजीर्ण नाही बोललो, अजीर्ण असं बोललो. जी आणि जी याच्यातला फरक आहे, ऱ्हस्व इकारांत, दीर्घ इकारांत. ठीक आहे. आता मूळ शब्द काय आहे? अजीर्ण असा शब्द आहे. आता त्याची फोड करा, सोपी आहे फोड. अ ज ई र न आणि अ असा हा शब्द आहे. मला परत काय कळालं की हा अकारांत आहे आणि डिक्शनरी मला सांगते की हा नपुसकलिंगातलं नाम आहे. नाम मीन्स याचं लिंग हे प्री डिसाइडेड आहे, नाव. त्यामुळं अजीर्णा संदर्भात जी जी काही विशेषण असतील त्या सूत्रामध्ये ती सगळी नपुसकलिंगामध्ये असलीच पाहिजे. दिस इज मॅथमॅटिक्स. ओके, एक नियम फॉलो करायचा तर तो कधीही नियम मोडला जात नाही. ठीक आहे. तर हे झालं नाम. मग मला काय कळालं? दोन गोष्टी कळाल्या, कारण मला टेबल पर्यंत पोहोचायचंय. तर दोन गोष्टी काय कळायला पाहिजेत, एक तर एंडिंग काय आहे आणि त्याचं लिंग काय आहे. नाव अगेन मला काय मिळालं? अकारांत नपुसकलिंगी, मगाचं टेबल पेज नंबर 7. परत अजीर्णे, अजीर्णचं जर अजीर्णे होतं तर वनचं वने कुठे होईल? तर ते वने दाखवते मला सप्तमी एकवचनामध्ये.
सप्तमीचा अर्थ अजीर्ण ह्या शब्दाला लावला, विभक्तीचा अर्थ एकवचनाचा अर्थ अजीर्ण शब्दाला लावला आणि लिंगाचा अर्थ पण अजीर्ण शब्दाला लावला, तिघांचा अर्थ लावला. म्हणजे विभक्ती प्रत्यय वचन यांचे अर्थ तुम्ही लावले. परत अर्थ काय येतो? अजीर्णामध्ये, आम अजीर्णामध्ये. आता आपण मराठीमध्ये असं बोलत नाही, आमामध्ये अजीर्णामध्ये असं नाही बोलत, तर त्याचा वेगळाच अर्थ निघतील. आमामध्ये पण काहीतरी असतं आणि अजीर्णामध्ये पण काहीतरी असतं. पण संस्कृतमध्ये आमे अजीर्णे असंच निघणार, कारण संस्कृतमध्ये विशेषण विशेषाचा संबंध हा समान विभक्ती, समान लिंग आणि समान वचन असं असल्यामुळे तुम्ही असं नाही लिहू शकत आम अजीर्णे, असं नाही लिहू शकत, आमे अजीर्णे असंच लिहावं लागतं. पण मराठीत आम अजीर्णामध्ये असं पण तुम्ही म्हणू शकता, बरोबर आहे. मराठीमध्ये हा नियम कडक नाही आणि त्यामुळं आम जर लिहायचा असेल तर तो मला मराठीमध्ये कायम अजीर्ण ह्या शब्दाच्या आधीच लिहावा लागतो, बरोबर आहे. पण संस्कृतमध्ये तुम्ही आमे हा शब्द त्या सूत्रामध्ये कुठेही लिहू शकता, तरी सुद्धा तो दरवेळी अजीर्ण ह्या शब्दालाच लागेल, कारण संस्कृतमध्ये विशेषण विशेष्य, नाउन अँड ऍडजेक्टिव्ह ह्यांचा रिलेशन हे पोझिशनशी संबंधित नसून समान विभक्ती, समान वचन आणि समान लिंगाशी लागू आहे. ठीक आहे. त्यामुळे ही फ्लेक्झिबिलिटी ह्या गोष्टीमुळे आपल्याला संस्कृतमध्ये प्राप्त होते. त्यामुळे अर्थ काय झाला? अजीर्णामध्ये, आम अजीर्णामध्ये असा कलेक्टिव्ह अर्थ झाला. आता इथे तुम्हाला दिसेल मी हे कंसामध्ये काय टाकलेलं आहे. कंसामध्ये एवढ्या करता टाकलेला आहे कारण मूळ सूत्रामध्ये अजीर्णे असा शब्द नाही, पण मी तो रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट आपल्याला इथं आता कळावा म्हणून मी तो कंसात टाकलाय. तो ऍडिशन केलेला शब्द आहे. मूळ सूत्रामध्ये अजीर्णे असं म्हटलेलं नाही. तो अजीर्ण हा शब्द कुठेतरी आधी येऊन गेला असेल. आमे अजीर्णे तू. आता हे तू तुम्हाला दिसतंय हे व्हाईट कलर मध्ये आहे. तू हे काय आहे? आता शब्द जसे क्रियापद आणि क्रियापद विरहित असतात, त्याच्या आधी त्याचं एक बेसिक क्लासिफिकेशन सांगायचं राहिलं की ते व्यय होणारे असतात किंवा अव्यय होणारे असतात. व्यय म्हणजे खर्च होणारे किंवा बदल होणारे आणि अव्यय म्हणजे कधीही बदल न होणारे. पैसा व्यय झाला म्हणजे खर्च झाला असं आपण जे म्हणतो, म्हणजे बदल झाला त्याच्यामध्ये. क्रियापदाच्या शब्दांमध्ये नाम असेल, विशेषण असेल, सर्वनाम असेल, मी तुम्हाला म्हटलं तसं डिक्शनरी मधले शब्द तुम्ही संस्कृत वाक्यात जसेच्या तसे नाही घालू शकत. त्याच्यामध्ये ही आता आपण जी प्रोसेस शिकली ती प्रोसेस अप्लाय करावी लागते. क्रियापदांकरता वेगळे, ते आपण तेव्हा नंतर बघू. आता आपण फक्त क्रियापद विरहित शब्दांबद्दल बघतोय. तर ही बदल करावा लागतो तुम्हाला, तर याचा अर्थ ती व्यय होणारे शब्द आहेत. म्हणजे असा अर्थ असा की काही शब्द हे कधीही बदलत नाही, जसं की मराठीमध्ये परंतु, आणि, च इत्यादी इत्यादी, किंवा असे जे शब्द जे आहेत हे तुम्हाला कधीही बदलावे लागत नाही. त्यांना कुठलेही विभक्ती प्रत्यय लागू होत नाहीत. ते जसे डिक्शनरीमध्ये आहेत तसेच्या तसे तुम्ही वापरू शकता. तू हा शब्द त्याकरताच आहे. इथं तू अवधारणार्थ आहे, म्हणजे आम अजीर्णामध्ये लंघन हेच कार्य आहे असं त्यांना सांगायचंय. म्हणजे अवधारण, खुंटा बळकट करणं असं जे म्हणतो, दुसरं काही नाहीच, लंघन हेच कार्य आहे असं सांगायचंय. तो च जो आहे ना तो इथं तू आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यामध्ये अव्यय आहे, ते त्याला कुठलेही विभक्ती प्रत्यय इथं लागू होत नाही. लंघनाकडे जाऊया. आता लक्षात ठेवा, आम अजीर्णामध्ये एवढाच अर्थ आपल्याला मिळालाय. मला काय म्हणाय, मला हवाय आता लंघन याचा अर्थ काय, लंघनम कार्यम याचा अर्थ हवाय मला. आता तुम्हाला प्रत्येक विभक्तीचा अर्थ काय हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आताच आपण बघितलं सप्तमी या विभक्तीचा अर्थ मी लावला त्या आम आणि अजीर्ण या शब्दांना. तसंच प्रत्येक वेळी होणार आहे. आता लंघनाकडे जाऊया. लंघन परत तो आपल्याला सांगतोय पेज नंबर 7, सेम टेबल. का बरं? लंघन मूळ शब्द काय आहे? लंघनम मूळ शब्द काय आहे? लंघन. फोड करा. पहिली स्टेप फोड करा. सेकंड स्टेप फाइंड आउट द लिंग फ्रॉम द डिक्शनरी इफ इट इज अ नाम.
इफ इट इज नॉट अ नाम देन फाइंड आउट द कॉरेस्पॉन्डिंग नाम. त्याचं नाम शोधा, त्या नामाचं विशेषण उचला, त्या नामाचं लिंग उचला आणि त्या विशेषणाला लावा. ठीक आहे, म्हणजे एक स्टेप वाढते विशेषण आणि सर्वनामांच्या बाबतीत, नामाच्या बाबतीत नाही. तर लंघन हेच नाम आहे, बरोबर आहे. ल अ म घ अ न अ, लंघन. त्यामुळे अकारांत अ आहे ज्याच्या शेवटी. आणि मला डिक्शनरी सांगते की लंघन हा नपुसकलिंगातला शब्द आहे. ते लंघन असं आपण म्हणतो, तो लंघन किंवा ती लंघन असं नाही म्हणत. त्यामुळे तुम्हाला मराठीचा आणि हिंदीचा त्या मानानं आधार जर असेल तर लिंग सांगणं हे त्या मानाने सोपी गोष्ट आहे. पण तरी सुद्धा काही महाभाग आपल्यामध्ये असतात की जे लिंगाची फार मोडतोड करून टाकतात आणि भलत्याच कुठल्या तरी लिंगामध्ये बोलत असतात. ते तर कमीत कमी मोडतोड करतात. मी एवढ्या करता म्हणतोय की मुळात मराठी भाषेमध्ये ते स्ट्रिक्ट आहे. बंगाली भाषेमध्ये लिंग ही गोष्ट तशी स्ट्रिक्ट नाही, त्यामुळे त्याला मोडतोड केली असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्या भाषेमध्येच तशी व्यवस्था आहे. पण मराठी आणि हिंदीमध्ये लिंगाच्या बाबतीत संस्कृत भाषेसारखी रचना असल्यामुळे तुम्हाला ती मोडतोड करता येत नाही. तुम्हाला जसं आहे तसं समजून घ्यावं लागतं. पण त्याचा दुसरा फायदा असा की तुम्हाला लिंगासंदर्भातले जे नियम मराठी भाषेतले आहेत ते जसेच्या तसे संस्कृतला लावून घेता येतात. त्यामुळे आपण बोलताना सुद्धा बघा ते लंघन असं सहज म्हणून जातं, ते लंघन. मग संस्कृतमध्ये सुद्धा ते नपुसकलिंगामध्ये आहे. मग अकारांत नपुसकलिंग. आता तुम्हाला टेबल कळालं, कारण का दोन गोष्टी कळाल्या, एंडिंग कळालं, लिंग कळालं. नाव फाइंड आउट द टेबल. इट्स ऑन द पेज नंबर 7 इन द शब्द धातू रूपावली. ठीक आहे, याची सिमिलॅरिटी ओळखायची. लंघनचं लंघनम होऊ शकतं, तर वनचं वनम कुठे होऊ शकतं ते शोधायचंय. त्या टेबलमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 ठिकाणी, दोन ठिकाणी वनम असं दिसेल. वनचं वनम झालेलं ते आहेत प्रथमा एक वचन आणि द्वितीया एक वचन, बरोबर आहे. तर प्रथमा एक वचन. आता प्रथमा ह्या विभक्तीचा अर्थ काय, तर कर्ता सांगणं हा प्रथमा विभक्तीचा उपयोग आहे. कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, पण त्याला एक क्लॉज आहे. जर प्रयोग हा कर्मणी असेल, कर्तरी प्रयोग असेल तर प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता असतो. आपण मराठी भाषेमध्ये समजावून घेऊया. जर प्रयोग हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल, हा मराठी भाषेतला प्रयोग आहे बरं का, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर कर्ता हा प्रथमेत असतो. आणि प्रयोग हा जर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं. ठीक आहे. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे मला वाटतं शाळेमध्ये होऊन गेलेलं आहे. फक्त रिमाइंड करण्याकरता एक उदाहरण देतो. आय एम डुईंग वर्क हा झाला कर्तरी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस, कारण कर्ता हा प्रथमेत आहे आय, आणि वर्क म्हणजे कर्म हे द्वितीयेत आहे. आणि क्रियापद हे कर्त्याप्रमाणे चालतं. हा पण कर्तरी प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे. कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, कर्माला महत्व येतं. आयुर्वेदाच्या सूत्रांमध्ये बऱ्याचदा कर्मणी प्रयोग वापरला जातो, कारण जे करायचं आहे तेच महत्वाचं आहे. आणि कधी कधी कर्त्याचा उल्लेख पण नसतो, कारण तो इतका महत्वहीन असतो की त्याचा उल्लेख नाही केला तरी चालतो. तर कर्मणी प्रयोग, ह्याच वाक्याचा कर्मणी प्रयोग कसा होईल, वर्क इज डन बाय मी. दिस इज कर्मणी प्रयोग. आय एम डुईंग वर्क कर्तरी प्रयोग, अँड वर्क इज डन और वर्क इज बीइंग डन बाय मी. हा झाला कर्मणी प्रयोग, बाय मी. ठीक आहे. वर्क हे जे द्वितीयत होतं ते आता प्रथमेत आलं. त्यामुळे प्रथमा विभक्तीमध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमेत असतं. तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्म हे जे असतं ते द्वितीय विभक्तीत असतं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म ऑब्व्हियसली प्रथमा विभक्तीत आहे. तर मग कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता जातो कुठे,
तो जातो तृतीया विभक्तीमध्ये. ठीक आहे, बाय मी. राईट. हे जरा कॉम्प्लिकेटेड होत असेल तर नंतर तुम्ही कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस जरा ब्रशअप करा. पण हे सांगण्याचा उद्देश इथं असा की लंघनम अशामध्ये मला 2 पॉसिबिलिटीज मिळाल्या. एक तर ते आयदर प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि दुसरी पॉसिबिलिटी द्वितीय विभक्तीमध्ये आहे. मग आता ह्याच्यापैकी नक्की निवडायचं कुठलं, ते दोन्ही शक्यता आहेत. मग मला त्या वाक्यामध्ये लंघन हे कुठल्या अर्थाने आलं असेल हे मला समजून घ्यावं लागतं. लंघनम कार्यम, लंघन करण्यायोग्य असते, असं जेव्हा मी मराठीत म्हणतो तेव्हा लंघन हा कर्ता असतो, करण्यायोग्य असते. ठीक आहे. त्याने लंघन करावे असं जेव्हा म्हणतो तेव्हा लंघन हे कर्म होतं आणि तो हा कर्ता होतो. बरोबर आहे. त्यामुळं लंघनम कार्यम असं जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा लंघन करण्यायोग्य असते, लंघन असते म्हणजे लंघन इथं कर्ता झाला आणि हा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. तस्मात इथं लंघनम हा मला त्या ज्या 2 पॉसिबिलिटीज आहेत त्यापैकी कुठली उचलावी लागणार, प्रथमा एक वचन हे उचलावे लागणार आणि द्वितीय एक वचन हे सोडून द्यावं लागणार इथं, फक्त एवढ्या पोझिशन करता. ठीक आहे. त्यामुळं मी विभक्ती कुठली घेतली, प्रथमा. वचन कुठलं घेतलं, एक वचन. म्हणून प्रथमा असल्यामुळे आणि हा कर्तरी प्रयोग असल्यामुळे लंघन हा झाला ह्या वाक्याचा कर्ता. ठीक आहे. लंघन काहीतरी करतोय किंवा लंघनाविषयी काहीतरी महत्वाचं चाललंय एवढं मला यातनं कळालं. लंघनम. आता कार्यम हे प्रकरण काय हे समजून घेऊया. आता कार्य हा बेसिकली मूळ शब्दच नाहीये. संस्कृतमध्ये विशेषण ही जी काही गोष्ट असते ती सुद्धा 2 पद्धतीची असते. कशी, काही विशेषण ही ओरिजिनल विशेषण असतात, ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह असतात. जसं की वृक्ष, लघु, गुरु ही जी काही गुण असतील ती थेट त्या अर्थासकट घेऊन आलेली असतात. बरोबर आहे. पण कर्तव्य, करणीय, लंघनीय, पेय हे काय आहेत, त्या त्या क्रियापदांपासून तयार झालेली आहेत. कर्तव्य म्हणजे काय, क्रू म्हणजे करणे आणि कर्तव्य म्हणजे काय, करण्यायोग्य. करण्यायोग्य असते, अमुक अमुक करण्यायोग्य असते, तर ते अमुक अमुकचं विशेषण आहे करण्यायोग्य. पाणी पेय असते, तर पेय हे त्या पाण्याचं विशेषण आहे. पण पेय कुठनं आलेलं आहे, हा ओरिजिनल विशेषण आहे का, नाही. तर पा पिब म्हणजे पिणे ह्या क्रियापदावरनं पेय हे विशेषण आलेलं आहे. सो इट्स अ डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह अँड डेरिव्हेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कार्य हे अशा पद्धतीचं डेरिव्हेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, हे ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह नाहीये. म्हणून आपल्याला जरा काही डिटेल्स गोष्टी कळणं अपेक्षित आहे. तर इथं त्याकरता तुम्हाला दिसेल रिफर पेज नंबर 123 अँड 199. आता माझ्या समोर शब्द धातू रूपावली नाहीये, तुम्ही ते पेजेस रिफर करू शकता. यामध्ये तुम्हाला काय दिसेल, तर कार्य ह्या शब्दाचा अर्थ बेसिकली मी कसा शोधून काढावा. तर मूळ धातू काय, क्रू. क्रू हा 8व्या गणातला धातू आहे, उभयपदी आहे. आता याचे डिटेल्स आता तूर्त सोडून द्या. पण याचा अर्थ म्हणजे काय, करणे. क्रू म्हणजे मराठीत करणे. ठीक आहे. आता कार्यम हे काय आहे हे तुम्हाला पेज नंबर 191 मध्ये कळेल. तर ह्याला म्हणतात कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण. कळलं का, हे विशेषण आहे. आणि मी याला डेरिव्हेटिव्ह का म्हणतोय, कारण हे धातूंपासून साध्य केलेलं आहे. दिस इज नॉट ओरिजिनल ऍडजेक्टिव्ह, हे डिराइव्ड ऍडजेक्टिव्ह आहे, धातू साधित. कशा पद्धतीनं, विध्यर्थक, विद्यार्थाचा अर्थ देणार. विद्यार्थ, आता हे सोपं आहे, हे लक्षात घ्या. वर्तमान काळ काय सांगतो, आत्ता काय होतंय ते, किंवा आत्ता काय चालू आहे, किंवा आत्ता काय असतं. भविष्यकाळ काय सांगतो, काय होईल, काय होत आहे इत्यादी. भूतकाळ काय सांगतं, काय होतं, काय होत होतं.
हा भूतकाळ झाला. आज्ञार्थ काय सांगतो? काय कर, काय असलं पाहिजे, काय असणं अपेक्षित आहे, अपेक्षित नाही, काय कर, आज्ञा देणं म्हणजे आज्ञार्थ झाला. आणि विद्यर्थ म्हणजे काय, की जो आपल्या ग्रंथकारांनी अंगीकारलेला आहे, काय करावं, काय करण्यायोग्य असतं, काय केलं पाहिजे, काय होईल, या सगळ्या करता विद्यर्थ वापरलं जातं. लक्षात येते फरक? आज्ञार्थ म्हणजे काय, विद्यर्थ म्हणजे काय, आणि काळ तर तुम्हाला माहितीच आहे. आणि कर्मणी, कर्मणी कशा करता, तर धातू हे सुद्धा दोन पद्धतीचे असतात. एक सकर्मक धातू आणि एक अकर्मक धातू. सकर्मक धातू म्हणजे ज्यांचा अर्थ पूर्ण होण्याकरता कर्माची आवश्यकता असते, ते झाले सकर्मक धातू. आणि ज्या धातूंच्या अर्थाकरता, अर्थ पूर्ण होण्याकरता कर्माची आवश्यकता नसते, फक्त कर्ता असून चालतो, ते झाले अकर्मक धातू. मी उदाहरण देतो. क्रू हे उदाहरण घेऊया. करणे, मी काम करतो, मी किल्ला करतो, मी अन्न करतो, मी गृहपाठ करतो. आता याच्यामध्ये मी करतो एवढं जर म्हणालो असतो, तर करतो ह्या शब्दातनं किंवा या वाक्यातनं नीटचा अर्थ कळत नाही आपल्याला. बरोबर आहे? म्हणजे क्रू ह्या धातूला काय करतो याची अपेक्षा असते, म्हणून ते झालं सकर्मक धातू. ते सकर्मक असतं तेव्हा त्याला कर्मणी असं म्हटलं जातं. पण काही धातू असे असतात ज्यांचा अर्थ पूर्ण होण्याकरता कर्माची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, पृथ्वी असते, आकाश असतं, असणं किंवा मी जातो, मी येतो, जाणं येणं असणं, यांना मी जातो याच्यावरनं अर्थ कळाला मला. मी येतो अर्थ कळाला, मी असतो अर्थ कळाला. याच्यात कर्माची आवश्यकता नाही, फक्त कर्त्याची गरज आहे. असे जे धातू असतात त्यांना म्हणायचं अकर्मक धातू. ठीक आहे. त्यामुळे कर्मणी ह्या शब्दाचा अर्थ मी एवढा करता डिटेल्स सांगितले, हे सगळं तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडणार. आता काय केलं जातं, तर हे जर तयार करायचं असेल, म्हणजे जर तू ह्याचा अर्थ करणं असं असेल आणि करण्यायोग्य असा मला जर त्याचं विशेषण बनवायचं असेल, तर संस्कृतमध्ये अशी सोय आहे, त्या मूळ धातूला य, तव्य किंवा आनीय यापैकी कुठला तरी एक प्रत्यय लावायचा, प्रत्यय सफिक्स लावायचा. त्यामुळे क्रूला जर य लावला तर त्याचं होतं कार्य, क्रूला जर तव्य लावलं तर त्याचं होतं कर्तव्य, आणि क्रूला जर आनीय लावलं तर त्याचं होतं करणीय. कळलं? हे तीनही शब्द आपण मराठीत वापरतो. कार्य, कर्तव्य आणि करणीय हे कुठनं आले याचा आता तुम्हाला आता रेफरन्स लागला बघा. क्रू वर्ण हे कसे बनलेले आहेत, कार्य, कर्तव्य आणि करणीय. आता तुम्ही त्याचे मराठी अर्थ बघा. कार्य करण्यायोग्य, कर्तव्य करण्यायोग्य, करणीय करण्यायोग्य. कसे का आले हे आता तुम्हाला कळलं. त्यामुळे याचा अर्थ काय, क्रू कार्य करण्यायोग्य. करण्यायोग्य म्हणजे कशाच्या तरी संदर्भातलं आहे, म्हणजे हे विशेषण आहे. ठीक आहे. विशेषण असल्याने सर्व विभक्ती प्रत्यय संबंधित नामाप्रमाणे म्हणजे लंघनाप्रमाणे असणार आहे. आता मगाशी आपण बघितलं लंघन कशात होतं, प्रथमा एक वचन. मग कार्य कशात असलं पाहिजे, प्रथमा एक वचनच असलं पाहिजे. मग फायनल अर्थ काय, लंघन करण्यायोग्य असते किंवा लंघन करण्यायोग्य आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण परत मेन पेजवर जाऊया. ठीक आहे. आता अर्थ काय झाला, आम अजीर्णामध्ये लंघनच करण्यायोग्य आहे. अर्थ कळाला सगळ्यांना? बघा, आपण एका सूत्राच्या 4 भागांपैकी फक्त एका भागाचा आत्ता अर्थ बघितला. किती तासात, 1.25 तासात, 1.5 तासात. किती वेळ लागेल आपल्याला संहिता शिकायला? कशाने भरपूर लागेल का? अजिबात नाही. या पद्धतीनं गेला की जसं तुम्हाला मराठी बोलायला आता 1 सेकंद सुद्धा लागत नाही,
तसं संस्कृत मध्ये बोलायला पण सुद्धा तुम्हाला नंतर वेळ लागणार नाही, पण आधी आपलं काम आहे संस्कृत सूत्रांचा मराठीमध्ये अर्थशब्द समजावून घेणं, हे आपलं काम आहे. त्याला मात्र तुम्हाला ह्या पद्धतीनं गेल्यानंतर अजिबात वेळ लागणार नाही पुढे पुढे. मला वाटतं देवदत्त सर, एका शब्दाचं आपण व्याकरण अजून घेऊ शकतो, पण त्यानंतर आपल्याला बहुधा थांबावं लागेल. जर कोणाच्या शंका असतील तर त्यांनी जरूर विचाराव्या. विष्टब्धे याकडे जाऊया. आता विष्टब्धे, जसं आम हे विशेषण होतं अजीर्णाचं, तसं विष्टब्ध हे सुद्धा एक विशेषणच आहे. कोणाचं असणार आहे? अजीर्णाचंच असणार आहे. अजीर्णाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, आम अजीर्णामध्ये लंघनच करण्यायोग्य असते, तसंच पुढे काहीतरी असणार आहे विष्टब्ध अजीर्णामध्ये विशिष्ट काहीतरी करण्यायोग्य असते. ठीक आहे. पण आता इथं विष्टब्ध हा शब्द कशापासून आलाय? तर वि श ट अ ब ध अ हे पण विशेषण आहे. स्तंभ किंवा स्तब्ध, स्तंभयती, स्तंभ असा मूळ धातू आहे, म्हणजे थांबणे. आपण विष्टंभ असं म्हणतो ना, स्तंभन होणे आपण असं पण म्हणतो, तर त्याच संदर्भातलं आहे. तर विष्टब्ध ते च ट होतो एका संधी नियमानुसार, कारण त्याच्या आधी श आहे म्हणून तो तुम्ही संधी नियमामध्ये समजू शकता. त्याचा आपण जरा एक स्टेप गाळून पुढे जाऊया. मगाशी बघितलं तसं ते ओकारांत आहे. नपुसकलिंग काय आहे? कारण ते अजीर्णाचं विशेषण आहे आणि अजीर्ण नपुसकलिंगामध्ये आहे, तस्मात शब्द सुद्धा अकारांचं नपुसकलिंग असलं पाहिजे. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला परत तेच टेबल शोधायचं आहे. परत तुम्ही तिथे कुठे पोहोचाल? सप्तमी एकवचनामध्ये पोहोचाल आणि अर्थ काय काढाल? शब्दामध्ये अजीर्णे वरचाच अर्थ लावून घ्यायचा. भृशम हे काय आहे? मूळ शब्द भ, ऋ, च आणि अकारांचं नपुसकलिंग. का? विशेषण आहे. मग त्याचं लिंग कसं ठरवलं? कारण ते स्वेदन ह्या नामाचं विशेषण आहे. आता ते स्वेदन म्हणजे नपुसकलिंग असल्यामुळे वृष सुद्धा नपुसकलिंगामध्ये आहे. मग भृशम प्रथमा एक वचन, याचा अर्थ काय? डिक्शनरी मिनिंग प्रभूत. कशात काय प्रभूत असणार आहे? स्वेदन प्रभूत असणार आहे. आता स्वेदन, भृशम स्वेदनम कार्यम, कार्यम मगाच लावून घ्यायचं. आता स्वेदन काय आहे? स्वेदन शब्दाचं जे फोड केली तर परत तुम्हाला तेच मिळेल, अकारांत नपुसकलिंग, तेच टेबल. आता मगाशी जे लंघनात झालं तीच परिस्थिती स्वेदना करताय. दोन पॉसिबिलिटी, प्रथमा एक वचन किंवा द्वितीय एक वचन. इथं आम्ही घेतलं प्रथमा एक वचन, कारण हा कर्ता आहे. जसं लंघन हेच करण्यायोग्य होतं, तसं इथं स्वेदन हेच कार्य आहे म्हणून हा कर्ता आहे. आता इथं अर्थ काय झाला? शब्द अजीर्णामध्ये प्रभूत स्वेदन हेच कार्य आहे किंवा प्रभूत स्वेदनच करण्यायोग्य असते. कळला अर्थ? पुढे जाऊया. विदग्धे सेम सिच्युएशन, सगळं सारखं. दह ह्या क्रियापदापासून झालाय विदह म्हणजे जळणे. दहती तुम्हाला माहिती आहे, दहती. त्याला विदग्ध असं कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण ते नंतर येणारे आपण बघूया. पण त्याला विदहचं विदग्ध असं होतं, म्हणजे त्याचा विदाह झालेला आहे तो भूतकाळात म्हणून भूतकालवाचक. त्याचं जे ऑलरेडी विदग्ध झालेलं आहे ते, पण ते विशेषण आहे. मग त्याचं शेवटी काय आहे? कशाचं विशेषण आहे? अजीर्णाचं नपुसकलिंग. परत विदग्धे काय? सप्तमी एक वचन. अर्थ काय? विदग्धामध्ये, विदग्धे अजीर्णे. वमनम कार्यम, वमन सुद्धा परत ते वमन, ते स्वेदन, ते लंघन, म्हणून परत वमनच किंवा वमन करण्यायोग्य असते. विदग्ध अजीर्णामध्ये वमन करण्यायोग्य असते. पुढे जाऊया. वा
वा काय आहे? अव्यय. वा म्हणजे किंवा. या 3 पॉसिबिलिटीज झाल्या बरं का, 3 पॉसिबिलिटीज झाल्या. पण चौथी पॉसिबिलिटी काय आहे? वा म्हणजे किंवा. किंवा आता यत. यत काय आहे? जरा बदल. याच्याकरता तुम्हाला पेज नंबर 50 वर जावं लागेल. हे काय आहे? यद हे प्रोनाउन किंवा सर्वनाम आहे. काय आहे? यद, य, अ आणि द. हे बघा इथं हा दकारांत आहे. ओके. पण हे काय आहे? नपुसकलिंगी सर्वनाम आहे. सर्वनामाला सुद्धा लिंग ठरलेलं नसतं. मग मला काय करावं लागतं? यथावस्थम कर्म, कर्माचं ते सर्वनाम असल्यामुळे कर्म हा शब्द नपुसकलिंगात आहे. मग यद हा पण नपुसकलिंगातच मला यद हा शब्द पण मला नपुसकलिंगातच बघायला पाहिजे. मग तुम्ही यद हे जर बघितलं तर तिथं तुम्हाला अनेक पॉसिबिलिटीज दिसतील, जसं की प्रथमा एकवचन आणि द्वितीय एकवचन. तिथं मला ते कर्ता म्हणून वापरायचंय, म्हणून मी प्रथमा एकवचन घेतलं. याचा अर्थ जे कर्म किंवा चिकित्सा असं मला पुढे म्हणायचं. यथावस्थ हे काय आहे? परत तेच विशेषण आहे, अवस्थेप्रमाण. यथावस्थम कर्म, कर्माचं विशेषण असल्यामुळे प्रथमा एकवचनामध्ये आहे. अवस्थेप्रमाण केलेले कर्म. आता कर्म हा शब्द मूळ सूत्रामध्ये नाही म्हणून तो कंसात टाकलाय. मग कर्म शब्द काय आहे? तर मूळ शब्द आहे कर्मन. आता हे बघा, कर्म हा शब्द आपण मराठीत जसा घेतो पण संस्कृतमध्ये तो नकारांत आहे, कर्मन. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? नकारांत. आता कर्मनचं डिक्शनरी लिंग जर बघितलं, डिक्शनरीमध्ये सांगितलं तर ते नपुसकलिंग मिळेल. मग तुम्हाला असं टेबल शोधायचंय की ज्याच्यामध्ये नकारांत नपुसकलिंगी शब्द सांगितलेले आहेत. तर ते तुम्हाला पेज नंबर 39 वर मिळेल. तर त्याच्यामध्ये कर्म हे शब्द कुठे आलेला आहे? कर्म, कर्मणी, कर्माणी, प्रथमा किंवा द्वितीय एकवचन. परत मला इथं प्रथमा एकवचन शोधायचंय, कारण कर्म इथं कर्ता आहे म्हणून मी प्रथमा घेतली, द्वितीय सोडून दिली. इतम भवे तर काय आहे? तर कर्माचंच विशेषण आहे म्हणून इतम कर्म. आता इथं जरा गंमत बघा. तुम्ही म्हणाल की लंघनम कार्यम हे सारखं वाटतं, पण हितम कर्म. मग कर्म असं दिसतंय तर हित का नाही झालं, हितम का झालं? तर इथं लक्षात ठेवा की विशेषण विशेष्याप्रमाणे जरी जात असलं तरी सुद्धा विशेषणाला स्वतःचे एंडिंग ठरलेले असतात. बरोबर आहे? ते एंडिंग लिंगाप्रमाणे थोडेफार बदलू शकतात. जसे की हिता हेया, हितम कर्म, हितः धातुः. आय विल रिपीट. हिता पेया स्त्रीलिंगामध्ये हितकर पेया, हितम कर्म, हितकर कर्म आणि हितः धातुः, हितकर धातू. आता बघा, हितची ह्या शब्दाची 3 वेगळी रूपं झाली, हितम, हिता आणि हितः. हे कसं झालं? तर अ शेवटी असणं अपेक्षित आहे. तर अ असेल तर नपुसकलिंगामध्ये तो अकारांत नपुसकलिंगी चालेल. मग मग विशेष नाम कुठल्या काय एंडिंग न होईना त्याचं फक्त लिंग उचलायचं. जर तो पुल्लिंगात असेल तर तो अकारांत पुल्लिंगाप्रमाणे चालेल. मग विशेष कुठल्याही एंडिंग न का होईना त्याचं लिंग फक्त उचलायचंय. आणि जर ते स्त्रीलिंगात असेल तर अकारांत स्त्रीलिंगी शब्द संस्कृतमध्ये नाही. अकारांताचे कायम आकारांत होतात. ठीक आहे. त्यामुळे हित असा स्त्रीलिंगी शब्द असूच शकत नाही. मग माझं विशेषत स्त्रीलिंगामध्ये आहे पण हिता हा शब्द मला वापरायचा आहे, तर मी अचा करतो आ, मग हिता होतं. ओके. हिता पेया एवढा बदल करावा लागतो फक्त विशेषणामध्ये. ओके. त्यामुळे हितम कर्म, हितम का झालं? कारण अकारांत नपुसकलिंगी वनम होतं, पण कर्म हा शब्द नकारांत नपुसकलिंगी आहे, त्याचं कर्म असं शब्द होतं प्रथमा एकवचन. आणि ह्याचं मग नकारांत आहे आणि हा अकारांत आहे. एवढा फरक लक्षात ठेवा, म्हणून वेगळेच दिसत आहेत तुम्हाला.
परत. आणि भवेत, भवेत काय आहे? भवेत हा धातू येतो, मूळ धातू भव म्हणजे होणे किंवा असणे, आणि भवेत याच्याकरता तुम्हाला हे पेज रेफर करावे लागतील 60 to 100. की विद्यार्थ्याचा अर्थ सांगितला तुम्हाला, ज्याचा अर्थ होईल किंवा व्हावे. तर तृतीय पुरुष एकवचन. आता क्रियापदांच्या बाबतीत काय, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. मी किंवा आम्ही प्रथम पुरुष, तू किंवा तुम्ही द्वितीय पुरुष, आणि हे सोडून ते बाकी सगळे जे आहेत ते सगळे तृतीय पुरुषामध्ये. ठीक आहे. तर हितकर काय होणार आहे? कर्म होणार आहे. कर्म हे मी, आम्ही आणि तू, तुम्ही मध्ये न बसणार असल्यामुळे तृतीय पुरुष एकवचन. त्यामुळे भवेत जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विद्यार्थ्याच्या रूपांमध्ये तृतीय पुरुष एकवचनामध्ये दिसेल. त्याचा अर्थ काय होईल? होईल किंवा व्हावे. आणि म्हणून तत्कार्यम, जसं यत तसंच तत्. तत् काय आहे तसंच बघितलं तर ही डिटेल्स तुम्हाला कळतील. ते कर्म करावे. आता आपण फक्त पूर्ण सूत्राचा एक फायनल अर्थ बघू आणि हे लेक्चर थांबवू. आता बघा, अन्वय अर्थ, अन्वय बघितला आणि आता त्याचा अर्थ. आता पिवळ्या रंगात जे तुम्हाला शब्द दिसतात ते मूळ सूत्रातले शब्द आहेत. त्याचा आपण मराठीमध्ये जो एवढा खटाटोप केला 1.5-2 तास, तो मराठीच्या अर्थापर्यंत कसा आलो ते कॉरेस्पॉन्डिंग पांढऱ्या कलर मध्ये तुम्हाला शब्द दिसत आहेत. आणि आता जस्ट बघत जा. आमे अजीर्णे, आम अजीर्णामध्ये, बरोबर. तू, लंघन, लंघन, कार्यम करण्यायोग्य आहे. आम अजीर्णामध्ये लंघनच करण्यायोग्य आहे. विष्टब्ध अजीर्णे, विष्टब्ध अजीर्णामध्ये भृशम, प्रभूत, स्वेदन करण्यायोग्य आहे. विदग्ध अजीर्णे, विदग्ध अजीर्णामध्ये वमन करण्यायोग्य आहे. अथवा, दिस इज इनडिक्लाइनेबल, अथवा जे यथावस्थम, अवस्थेप्रमाणे केलेले कर्म हितकर होईल ते करण्यायोग्य आहे. कळला अर्थ एका सूत्राचा? एक प्रातिनिधिक जर मला रिप्लाय कळाला, देवदत्त सरांकडे जरी पाठवला तरी मला हे कळेल की आपण हे जे करतोय, आता जो काही प्रयत्न करतोय तो अनाठाई आहे, गरजेचा आहे का फारच अवघड आहे, अयोग आहे, सम्यक योग आहे का अतियोग आहे, हे मला तुमच्याकडनं जर कळालं तर आपण ह्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करू. नाहीतर जर काही आवश्यक बदल असतील तर तसे जर मला कळाले तर मी तसे बदल पुढच्या वेळी करू शकतो. देवदत्त सर, मला वाटतं वेळही झालेली आहे. एका सूत्राचा अर्थ अन्वयार्थापर्यंत पोहोचून सांगितलेला आहे. आपण इथं थांबलेलं बरं. त्यांच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. धन्यवाद. खूप छान असं हे आलेलं आहे. मला असं वाटतं 4 वाजलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरच्या तयारीसाठी पानसे सरांना, मला पानसे सर तिकडे तयार आहेत. त्यामुळे सर, तुमच्या जर काही शंका असतील तर त्या उद्या किंवा नंतर कधीतरी घेतल्या तर चालतील का? म्हणजे एका पुढच्या लेक्चर मध्ये पण हे पूर्ण होणार नाहीये, पण आपण हरकत नाहीये आपल्या, मला आपण नंतर बोलून तारीख ठरवूया, मग त्याप्रमाणे आपण पुढे जाता येईल आपल्याला, काही अडचण नाही. मला एक काही म्हणजे तुमच्यापर्यंत फीडबॅक कसे येतात मला आयडिया नाहीये, पण मला जर प्रातिनिधिक फीडबॅक की जे योग्य आहेत ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणं योग्य आहे असे जर मला मिळाले मध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला प्रातिनिधिक फीडबॅक येत आहेत. हा, चॅटबॉक्स मध्ये बघा, तुम्हाला येत आहेत ते. सम्यक योग झालाय असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. असो, मला असं म्हणायचं आहे की आपण 2 ग्रुप्सवरनं आता बोलत होतो. एका ग्रुपवरनं लाईव्ह टेलिकास्ट होत होतं आणि त्याचं फीड हे दुसऱ्या ग्रुपला माईक आणि व्हिडिओद्वारे मी करत होतो. ट्राय केला हा पहिलाच आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा. काय म्हणताय सर? हा, चांगला आहे. हा, दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 50-60 लोक अजूनही थांबून आहेत, तुमचं ऐकतायत सर. उद्याच्या वेळेला काहीतरी वेगळी अरेंजमेंट करूया जेणेकरून ही गैरसोय होणार नाही.
होतंय काय, प्रत्येक वक्ता आणि प्रत्येक वेळ याच्यानुसार ते सगळ्या ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. त्यामुळे थोडं कदाचित गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मी जी काही चूक आहे ती माझी आहे असं मी सगळ्यांना म्हणतो आणि माफी मागतो मी त्याच्याबद्दल. काही जर चूक होत असेल तर आपले माननीय वक्ते सगळे जे काही आहेत ते अतिशय उत्तम सगळं देत आहेत. पण ते पोहोचण्यात मधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करून सुद्धा काही वेळेला त्या अडचणी राहतात. तर त्याला काही माझे नाईलाज असतो. आज वेदांत सर तो एक आपल्या अतिशय सगळ्यांमध्ये एक यंत्र राक्षस मध्ये आहे. अं? आपल्या सगळ्यांमध्ये मध्ये एक यंत्र राक्षस आहे. हो, यंत्र. आपण अतिशय उत्तम असं विवेचन केलं. एकच सूत्र पण त्याचं विवेचन पूर्ण 1.5-2 तास जवळपास आपण बोललात आणि इतकं अप्रतिम विवेचन केलंय की मला असं वाटतं की प्रातिनिधिक म्हणून जरी मुलांनी ह्या सगळ्या पद्धतीने अभ्यास केला तरी सुद्धा त्यांना इतर गोष्टींचा त्यांना हे ज्ञान होऊ शकणार आहे. धन्यवाद वेदांत सर, तुम्ही खूप सुंदर व्याख्यान दिलं त्याबद्दल. पुन्हा एकदा आपण पुन्हा उद्या दुपारी भेटूया आणि पुन्हा पुढचं तुमचं जे काही व्याख्यान आहे ते पूर्ण करूया. जरूर जरूर. धन्यवाद धन्यवाद.